फिर से एक बार जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह के आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से कहता हूँ। पुन्हा एकदा लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। हमें प्रभु का उस प्यार पाने के लिए, प्रेम में देने के लिए प्रभु ने कृपा दिया आणि प्रभूचं ते प्रेम प्राप्त करून त्याच्या प्रेमामध्ये राहण्याकरता प्रभूने कृपा केली। बहुत आनंद के साथ प्रभु मेज में शामिल होने के लिए प्रभु ने सहायता किया आणि खूप आनंदासह प्रभु मेजामध्ये सहभागी होण्याकरता प्रभूने कृपा केली। अभी हमने जो प्रभु मेज के समय में मैंने आपको 7 पॉइंट बोला था, जो कि प्रभु यीशु मसीह की मृत्यु के द्वारा हमें मिला हुआ लाभ, वो 7 बातों के बारे में थोड़ा सा विस्तार से बोलना चाहता हूँ। आणि प्रभू मेजाच्या वेळेला मी 7 मुद्दे सांगितले होते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे आपल्याला होणारे फायदे। हाँ, तो ये बातें हमें जानना हमारे लिए कितना आनंद की बात है। आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणणं आपल्याकरता किती आनंददायक आहे। उसमें सबसे पहली बात क्या था? आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय होती? यीशु मसीह की मृत्यु के द्वारा हमें धर्मी होने के लिए अनुग्रह मिला। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे आपल्याला नीतिमान होण्याची कृपा मिळाली। तो एक बात को जानना है, त्यानो एक गोष्ट जाणायची आहे, ये सारी दुनिया का सारा लोग है, ऐसे नहीं है कि मतलब भारत के लोग है, ये दुनिया का सारे देश के सारे लोग पापी है। आणि या जगाचे सगळेच लोक पापी आहे। आज इस पीढ़ी में जीवित रहने वाला 800 करोड़ लोगों के ऊपर ये लिखा हुआ था, पापी और नरक के लिए नियुक्त। आणि या जगामध्ये असलेल्या 800 करोड लोकांवर लिहिलेलं होतं की हा पापी आहे आणि नरकाकरता नियुक्त आहे। क्योंकि प्रभु का वचन में रोमियो 3:23 में लिखा है कि सबने पाप किया, सबने पाप किया और परमेश्वर का महिमा से रहित हो गया। आणि रोमकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये लिहिले की प्रत्येकाने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरले। उसका 10 वचन में लिखा है धर्मी एक भी नहीं। आणि रोमकराचं पत्र 3रा अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिले की एकही नीतिमान नहीं। दुनिया में रहने वाला वो कहीं भी रहने दो, कोई भी भाषा बोलने दो, कोई भी जाति का क्यों न हो, परंतु सबको उद्धार चाहिए, सबको पाप क्षमा का जरूरत है। आणि या जगामध्ये राहणारा कुठलाही भाषा बोलणारा असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, कुठल्याही देशाचा असू द्या, प्रत्येकाला पापाच्या क्षमेची गरज आहे, प्रत्येकाला तारणाची गरज आहे। मतलब जो उद्धार और धार्मिकता ये दोनों दो बात है। आणि तारण आणि नीतिमत्व या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना। मतलब प्रभु यीशु मसीह में मतलब हमें उद्धार पाना बहुत जरूरी बात है, उसके लिए मन फिरावट भी चाहिए, विश्वास भी चाहिए। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त करणं खूप गरजेचं आहे। त्याच्या करता पश्चाताप सुद्धा राहिला पाहिजे आणि विश्वासही राहिला पाहिजे। प्रेरितों का उसका 20 अध्याय उसका 21 वचन, प्रेषित त्याचा 20 अध्याय आणि त्याचं 21 वचन, वरन यहूदियों और यूनानियों के सामने गवाही देता रहा कि परमेश्वर की ओर मन फिराना और हमारे प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना चाहिए। हाँ, मन फिराना और विश्वास करना, हमारा पाप क्षमा के लिए हमें मन फिरना भी है और विश्वास करना भी है। आणि आपल्याला पापांच्या क्षमेकरता आपलं मन परिवर्तन करणं आणि विश्वास करणं गरजेचं आहे। प्रियो, परंतु हमें धर्मी बनने का अर्थ क्या है? आणि आपल्याला नीतिमान होण्याचा अर्थ काय आहे? ये परमेश्वर की ओर से करने वाला कार्य है। आणि हे परमेश्वराकडून करणारं कार्य आहे। परमेश्वर, ये एक मैं आपको कई बार बोला है, एक कोट का शब्द है। आणि हा एक कोटचा शब्द आहे, क्योंकि निर्दोष ठहराना आणि त्याला निर्दोष ठरवणं, ये कार्य सिर्फ परमेश्वर की ओर से होता है। आणि हे काम फक्त देवाकडून होतं। प्रभु ने हमारी ये काम काल्वरी सूली में किया आणि ते काम देवाने आपल्याला साठी कलवरी वधस्तंभावर केलं। वो हमें कैसा मिलेगा? आणि ते आपल्याला कसं भेटेल? हमें उस पर विश्वास करना आणि त्याच्यावर आपण विश्वास करायचा। इसलिए लिखा है 2 कोरिन्थी उसकी 5 अध्याय का 21 वचन में, 2 कोरिन्थीकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये म्हणून लिहिलेलं आहे, बहुत प्रार्थना के साथ आप सुनना प्रियो, आणि खूप प्रार्थनापूर्वक ऐका प्रियांनो। है ना। मतलब हमें इस बात को जानना जरूरी है कि क्रूस पर हमें क्या लाभ हुआ, उस क्रूस का भेद क्या है। क्रूस परमेश्वर का सामर्थ्य का रहस्य है और वो रहस्य प्रभु यीशु मसीह है। यीशु मसीह में सूली पर क्या हुआ, क्या हमारे वचन क्या कहता है, आप ध्यान से सुनिए। जो पाप से अज्ञात था उसी को उसने हमारे लिए पाप ठहराया कि हम उसमें
देखा हमें प्रभु यीशु मसीह में होकर के धार्मिकता बनने के लिए जो पाप के लिए अज्ञात था उसको हमारे लिए पाप ठहराया। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण नीतिमान ठरवण्याकरता पिता परमेश्वराने काय केलं, जो पापा संबंधाने अजान होता त्यालाच तुमच्या आणि माझ्या करता पाप असं ठरवलं। प्रियो प्रभु यीशु मसीह हमारे पापों को लेकर सूली पर चढ़ा आणि प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त आपली पाप घेऊन वधस्तंभावर चढला। ये बात हम पहला पत्रोस दूसरा अध्याय के 24 वचन में पढ़ता है आणि पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये आपण पाहतो प्रभु यीशु मसीह कोई पाप नहीं किया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काही पाप नाही परंतु केलं प्रभु ने हम सबका पाप अपने ऊपर लिया। आणि प्रभूने आपल्या सगळ्यांची पाप आपल्या स्वतःवर घेतली। हमारे सबका पाप प्रभु यीशु मसीह पर ला दिया गया। आपल्या सगळ्यांची पातके प्रभू येशू ख्रिस्तावर टाकण्यात आली। आज कोई पाप में मरता है तो वो प्रभु की दोष नहीं, वो व्यक्ति का दोष है। आणि एखादा मनुष्य जर पापामध्ये मरतो तर त्याच्यासाठी कारण प्रभू नाहीये तर तो स्वतः मनुष्य आहे। क्योंकि उन्होंने प्रभु ने जो मानव के लिए तैयार किया हुआ उस उद्धार को स्वीकारा नहीं, इसलिए वो पाप में मर करके नरक में जाता है। आणि ते पापामध्ये पडून नरकामध्ये का जाता, कारण प्रभूने तयार केलेला जो पाप परिहारासाठी जो तारणाचा मार्ग आहे तो त्यांनी स्वीकारला नाही। प्रियो प्रभु यीशु पर जो विश्वास करता है आणि जो कोणी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो वो मेरे पापों के लिए मारा गया। माझ्या पापांकरता तो त्या वधस्तंभावर मारला गेला। प्रियो यीशु मसीह पापी नहीं था। प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त पापी नव्हता। यीशु मसीह को सूली की मृत्यु क्यों दिया गया? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाचं मरण का द्यावं लागलं? सारा दुनिया एक ही साथ ये गवाही देगा यीशु मसीह निष्पापी है। आणि सगळं जग एकाच वेळेला साक्ष देईल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही पाप नाही। कोई भी व्यक्ति नहीं बोलता प्रियो, कोई भी दुनिया में बहुत से धर्म में वो धर्म का भी कोई व्यक्ति नहीं बोलेगा यीशु मसीह पापी है करके। आणि कोणीही म्हणू शकत नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त पापी आहे। प्रियो पवित्र है, प्रियानो तो पवित्र आहे उसके जैसा कोई नहीं, आणि त्याच्या सारखा दुसरा कोणी नाही। उसने सबके लिए भलाई किया आणि त्याने सगळ्यांकरता चांगलं तेच केलं। लेकिन उस पाप नहीं किया हुआ प्रभु यीशु मसीह को इतना भयानक पापी को मिलने वाला भयंकर श्रापित मृत्यू, सूली की मृत्यु क्यों दिया गया? आणि ज्याने पाप केलं नव्हतं तरी सुद्धा सगळ्यात भयंकर जी पापाची शिक्षा आहे ते वधस्तंभाचं मरण त्याला का देण्यात आलं? एक ऐसा कहा कि न्याय है प्रियो। आणि हा कुठला न्याय आहे प्रियांनो? प्रियो हमें धर्मी बनाने के लिए, प्रियांनो आपल्याला नीतिमान बनवण्याकरता, हमें परमेश्वर के निकट आने के लिए, योग्य बनाने के लिए, आणि देवाच्या जवळ येण्याकरता योग्य बनवण्याकरता इतनी बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे। वो हमारे लिए पाप ठहराया गया। आणि प्रियांनो प्रभू आपल्याकरता पाप असं ठरवण्यात आला। सारे आदमी पीढ़ी का सारे आखिरी तक का व्यक्ति करने वाला सारे पाप का सारे सजा यीशु मसीह ने हमारे लिए उठाया। आणि आदामाच्या पिढीमध्ये असणाऱ्या शेवटल्या मनुष्याचं पाप सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं। अभी यीशु मसीह पर जो भी विश्वास करेगा, आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करेल उसको क्या मिलेगा? त्याला काय भेटेल? धार्मिकता का पद भी मिलेगा। आणि त्याला नीतिमत्वाचं पद भेटेल। धार्मिकता का पद भी मिलना कोई छोटी बात नहीं प्रियो। आणि नीतिमत्वाचं पद मिळणं काही लहान गोष्ट नाहीये इसके लिए प्रिय। हमने क्या किया? त्याच्याकरता आपण काय केलं? यीशु मसीह की सूली की मृत्यु मेरे पापों के लिए था, इतना विश्वास किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं मरण हे माझ्याकरता होतं याचा विश्वास केला। ऐसे लोगों को प्रभु धर्मी करके गिनता है। आणि अशा लोकांना प्रभू नीतिमान म्हणून मोजतो। प्रियो जिसको परमेश्वर ने धर्मी बनाएगा उसको दोष कौन लगाएगा? प्रियांनो ज्याला परमेश्वर नीतिमान बनवतो त्याला त्याच्यावर दोष कोण लावेल? है ना, जब यशायाह नबी में एक ऐसा वचन पढ़ता है, यशायाह 50 अध्याय उसका 8-9 वचन, यशायाह त्याचा 50 अध्याय त्याचं 8 आणि 9 वचन, जो मुझे धर्मी ठहराता है वह मेरे निकट है, मेरे साथ कौन मुकदमा करेगा? हम आमने सामने खड़े हो, मेरा विरोधी कौन है? वह मेरे निकट आए। सुनो प्रभु यहोवा मेरी सहायता करता है, मुझे कौन दोषी ठहरा सकेगा? देखा यहोवा मुझे सहायता करता है, मुझे कौन दोषी ठहर सकेगा? प्रभु मुझे धर्मी बनाता है तो मुझे दोषी कौन ठहराएगा? आणि प्रभू जर मला नीतिमान बनवतो तर माझ्यावर दोष कोण लावणार? है ना, मला प्रियो प्रभु ने किसको निर्दोष बनाया? आणि प्रभूने निर्दोष कोणाला बनवलं? कैसा बनाया? आणि कसं बनवलं? है ना, जब रोमियो के पत्री 4 अध्याय का 5 वचन जो पढ़ता है, रोम त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 5 वचन ज्या वेळेला आपण वाचतो, परंतु जो काम नहीं करता वरन
भक्तहीन के हाँ। धर्मी ठहराने वाले भक्तहीन को धर्मी ठहराया। आणि जे भक्तहीन होते त्यांना प्रभूने नीतिमान बनवलं. किसको बनाया? कोणाला बनवलं? भक्तहीनों को। आणि जे भक्तहीन होते त्यांना. प्रिय, हम लोग कोई भक्त नहीं था, आपण काही भक्त नव्हतो, परंतु प्रभु ने हमें भक्तहीनों को धर्मी ठहराया. आणि प्रभूने आपण जे भक्तहीन होतो त्याला नीतिमान बनवलं. आप वो थोड़ा सोचिए प्रियो, आणि थोडासा विचार करा प्रियांनो. प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने वाला पापी को मिलने वाला लाभ थोड़ा सोचिए. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या पापी व्यक्तीला मिळणारा लाभ तुम्ही जरा बघा प्रियांनो. स्वर्ग बोलता है स्वर्ग म्हणतो ये निर्दोष है. आणि हा निर्दोष आहे. कौन बोलता? कोण म्हणतं? प्रभु बोलता है. प्रभू म्हणतो. प्रभु जिसको निर्दोष बोलेगा तो उस पर दोष कौन लगा सकता? आणि प्रभू ज्याला निर्दोष सांगतो त्याच्यावर दोष कोण लावेल? Praise the Lord. ये क्रूस ने किया. आणि हे वधस्तंभाने केलं. है ना, रोमियो का पत्री 8 अध्याय का 33 वचन. रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 33 वचन. परमेश्वर के चुने हुओं पर दोष कौन लगाएगा? हाँ। परमेश्वर ही है जो उनको धर्मी ठहराने वाला है. प्रियो, एक बात को अभी यहाँ पर सोचिए प्रियो. आणि एक गोष्ट आता तुम्ही विचार करा प्रियांनो. परमेश्वर खुद एक व्यक्ति को दोष रहित बनाया तो उस पर कौन दोष लगा सकता है? आणि देवानेच एका व्यक्तीला निर्दोष जर बनवलं तर मग त्याच्यावर दोष कोण लावणार? प्रियो, ये दुनिया में ऐसा कौन है? प्रियांनो, या जगामध्ये असं कोण आहे? कौन सा ऐसा धर्म है? आणि कुठला असा धर्म आहे? कौन सा ऐसा नेता है? आणि कुठला असा नेता आहे? कौन सा ऐसा गुरु है आणि कुठला असा गुरु आहे? दूसरे को धर्मी बना सकता है? आणि जो दुसऱ्याला नीतिमान बनवू शकतो. प्रियो, ये दुनिया में ऐसा कोई है ही नहीं. आणि प्रियांनो, जगामध्ये असं कोणी नाहीच आहे. एकमात्र व्यक्ति वो हमारा प्रभु यीशु मसीह है. एकमात्र व्यक्ती फक्त आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. आप एकदम पत्थर जैसा बैठा है. Praise the Lord. उधर पाए हुए लोग कितना खुशी होना चाहिए. आनंद प्राप्त झालेल्या लोकांना किती आनंद व्हायला पाहिजे. है ना, जो व्यक्ति को इस धार्मिकता मिला, आणि ज्या व्यक्तीला नीतिमत्व मिळालं, प्रियो, प्रभु यीशु मसीह के नाम पर ही पाप क्षमा है. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच पापांची क्षमा आहे. वो आप दुनिया में 5 भूखंडों में भी जाएगा तो ये आपको गवाही मिलेगा. आणि 5ही भूखंडामध्ये गेलं तर तुम्हाला हीच साक्ष भेटेल. क्योंकि इसके अलावा एक नाम नहीं है प्रिय. कारण याच्या व्यतिरिक्त दुसरं नाव नाहीये प्रियांनो. प्रेरितों का काम 10 अध्याय का 43 वचन में हम पढ़ता है. प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याच्या 43 वचनामध्ये आपण पाहतो. उसी के भविष्यवक्ता गवाही देते हैं कि जो कोई उस पर विश्वास करेगा उसको उसके नाम के द्वारा पापों की क्षमा मिलेगी. देखा, उसके नाम की द्वारा पाप की क्षमा मिलेगा. सारे पवित्रता गवाही देता है. आणि सर्व संदेष्टे साक्ष देतात की त्याच्या नावावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे पापांची क्षमा आहे. पहले यूहन्ना 2 अध्याय का 12 वचन में यूहन्ना बोलता है उसके नाम की द्वारा हमें पाप क्षमा है. पहिलं योहान त्याचा 2 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये योहान असं म्हणतो की त्याच्या नावाच्या द्वारे आपल्याला पापांची क्षमा आहे. यीशु मसीह जी उठने के बाद में चेलों को आज्ञा दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली. लूका 24 अध्याय का 47 वचन में, लूक त्याचा 24 अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये, मेरी नाम पर मन फिरावट और पाप क्षमा का प्रचार करो. आणि माझ्या नावामध्ये पश्चाताप आणि मन परिवर्तनाचा प्रचार करा. प्रियो, ये दुनिया में एकमात्र नाम, प्रियांनो, या जगामध्ये केवळ एक मात्र नाव, पाप क्षमा का नाम, पाप क्षमेचं नाव, वो नाम है प्रभु यीशु मसीह. आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. उस प्रभु यीशु मसीह के नाम पर पाप क्षमा पाया वो लोग प्रभु का स्तुति करे. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. मैं आपको बहुत आपके प्रति प्रभु को धन्यवाद देता हूँ. तुमच्या संबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो. कम से कम आपको एक कबूली तो किया. आणि कमीत कमी तुम्ही हे मान्य तर केलं. Praise the Lord. प्रभु का गौरव होने दो. आणि प्रभूचा गौरव असू द्या. Praise the Lord. Praise the Lord. तो सबसे बड़ी बात है प्रियो, धर्मी बनाने वाला परमेश्वर है और परमेश्वर ने जिसको धर्मी बनाया उस पर कोई दोष नहीं कर सकता. आणि नीतिमान बनवणारा परमेश्वर आहे आणि ज्याला परमेश्वर नीतिमान बनवतो त्याच्यावर कोणी दोष लावू शकत वो नाही. उसके लिए प्रभु यीशु मसीह हमारे लिए सूली पर मरा. आणि त्याच्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरता वधस्तंभावर मेला. हमें मिला हुआ लाभ का बारे में हम कैसे अभी वर्णन करेंगे. आणि आपल्याला मिळालेला जो फायदा आहे त्याचं वर्णन आपण कशा प्रकारे करू. ये पदवी आप थोड़ा समझना प्रिय. आणि हे पद जे आहे जरा आपण समजून घ्या प्रिय. अभी स्वर्गीय पिता के सामने हमेशा आप एक धर्मी गिना जाता है. आणि स्वर्गीय पित्या समोर तुम्ही नेहमी नीतिमान असे मोजले यीशु जातात. मसीह की धार्मिकता हमें मिल गया है. आणि येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्याला भेटलंय. उसके थोड़ा भी नीचे नहीं.
आणि त्याच्यापेक्षा थोडंही खाली नाही. इसलिए यीशु मसीह ने भी जब यूहन्ना 17:23 में बोला, जैसा पिता मुझे प्रेम करता है ऐसा तुम्हें भी प्रेम करता है, जिसको यीशु मसीह में विश्वास करके ये धार्मिकता मिला उसको सेम प्रेम जो पिता पुत्र से करता है वही प्रेम हमको भी मिलता है. आणि ज्याला कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून हे नीतिमत्व मिळालेलं आहे, पिता जे प्रेम पुत्रावर करतो तेच प्रेम त्या व्यक्तीवरही करतो. हालेलुया. कितनी बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. हो, हमें अनंतता में क्या क्या मिलने वाला है ये भी जानना कितना अच्छी बात है. आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे हे जाणणं किती गरजेचं आहे. बहुत बातें आप जानता है आणि पुष्कळ गोष्टी तुम्ही जाणता. हो, उस प्रकाश में आगे बढ़ना भी. आणि त्या प्रकाशामध्ये पुढे चला. और दूसरा हमने क्या दूसरा फायदा क्या बोला था. आणि दुसरं आपण काय पाहिलं होतं. हमें शांति मिला. आपल्याला शांती भेटली. हमें शांति मिला. आपल्याला शांती भेटली. जो आपको मालूम है आज दुनिया का सबसे बड़ा समस्या अशांति है. आणि प्रियानो आपल्याला ठाऊक आहे आज जगाची सगळ्यात मोठी समस्या अशांती आहे. एक पड़ोसी देश अपने पड़ोसी के देश के साथ हमेशा झगड़ा. आणि एक देश आपल्या शेजारच्या देशाशी नेहमी भांडण. धर्म के लोग दूसरा धर्म के लोगों के साथ झगड़ा. आणि एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांसोबत भांडणं. एक परिवार दूसरा परिवार के साथ झगड़ा. आणि एक परिवार दुसऱ्या परिवारासोबत भांडण. भाई लोगों के आपस में झगड़ा. एक भाऊ दुसऱ्या भावासोबत भांडण. चारों तरफ इतनी अशांति में डुबा हुआ लोगों के बीच में हम लोग रहता है. आणि चारही बाजूला अशा प्रकारे अशांतीमध्ये डुबलेल्या लोकांमध्ये आपण राहतो. शांति के लिए लोग कई मार्ग ढूंढता है. आणि शांती करता लोक मार्ग शोधतात. लेकिन वहां पर उनको शांति नहीं मिलता. आणि त्यांना तिथे शांती भेटत नाही. दुनिया का धन दौलत हमें शांति नहीं दे सकती. आणि जगाची धनसंपत्ती आपल्याला शांती देऊ शकत नाही. दुनिया का ज्ञान कितना भी एजुकेशन पाने से हमें शांति नहीं मिल सकती. आणि जगाचं ज्ञान प्राप्त करून आपल्याला शांती नाही भेटू शकत. इस दुनिया का और कोई भी बातों से हमें शांति नहीं मिल सकती. आणि जगाच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या द्वारे आपल्याला शांती भेटू शकत नाही. आपको पहली बात आपको जानना चाहिए आपका ये अशांति का कारण क्या है. आणि पहिली गोष्ट आपल्याला हे जाणायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये असणारी जी अशांती आहे तिचं कारण काय आहे. क्योंकि दिन प्रतिदिन अशांति बढ़ते जा रहा है. कारण दिवसेंदिवस अशांती जी आहे ती वाढत जात आहे. एक डॉक्टर के पास जब बीमारी बोल करके जाएगा आणि एका डॉक्टर कडे एखादा आजार पण घेऊन आपण जातो. डॉक्टर पहले क्या बोलेगा. आणि डॉक्टर पहिले काय म्हणेल. जीव दिखाओ. जीभ दाखव. फिर आंख थोड़ा सा करके देखता है. आणि मग डोळे मोठे करून पाहतो. फिर माथे पर देखता है. आणि नंतर कपाळावर पाहतो. फिर हाथ पर देखता है. आणि नंतर नस चेक करतो. पेट पर क्यों नहीं देखा. आणि पोटात काय नाही पाहिलं. टेम्परेचर वाला इधर दोनों इधर ही चिपकाएगा इधर दोनों में एक जगह. आणि दोघांपैकी एका ठिकाणी चिप येणार आहे. काम आएगा पेट में नहीं आएगा. पोटात नाही येणार. गले में नहीं आएगा. गळ्यात नाही येणार. माथे पर नहीं तो हाथ में. आणि माथ्यावर किंवा हातावर. इसलिए डॉक्टर भी इधर ही पकड़ कर देखता. आणि म्हणून डॉक्टर पण इथेच पाहतो. सारे रहस्य बाप रे. आणि सगळं रहस्य तिथं आहे. प्रेज लॉर्ड. प्रियो आज मानव जाति का सारा समस्या के जड़ कहाँ पर है. आणि प्रियांनो आज मानव जातीच्या रहस्याचं सगळं गुड कुठे. वो दुनिया का मतलब उधार नहीं पाया हुआ डॉक्टर लोग नहीं बोले. आणि जगाचे जे तारण न प्राप्त केलेले डॉक्टर लोक नाही सांगू शकणार. डॉक्टर को मालूम है. आणि ज्यांचं तारण झालं त्या डॉक्टरांना माहित आहे. अशांति का कारण पाप है. पाप. अशांतीचं कारण फक्त पाप आहे. पाप. जब यशायाह नबी की किताब 48 अध्याय का 22 वचन में. यशायाह त्याचा 48 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये. 57 अध्याय का 21 वचन में. आणि त्याच्या 57 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये. दोनों वचन में लिखा है. दोन्हीही वचनामध्ये लिहिलेले. दुष्ट का दिल में शांति नहीं. आणि दुष्टाच्या मनामध्ये शांती नाही. किसको शांति नहीं. आणि कोणाला शांती नाही. दुष्ट का दिल में. आणि जो दुष्ट आहे त्याच्या हृदयामध्ये. मतलब पाप में जीने वाला पापी का दिल में शांति नहीं. आणि पापामध्ये जगणाऱ्या पापीच्या हृदयामध्ये शांती नाही. दूसरा यिर्मयाह नबी की किताब 12 अध्याय का 12 वचन की भी पाठ में लिखा है. यिर्मयाह त्याचा 12 अध्याय त्याच्या 12 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये लिहिले. कोई भी व्यक्ति के जीवन में शांति नहीं. आणि कुठल्याही मनुष्याच्या जीवनामध्ये शांती नाही. इतना भयंकर प्रियो.
क्या उसको तो पढ़ेंगे आप? किसी मनुष्य को शांति नहीं, किसी मनुष्य को भी शांति नहीं। कुठल्याही मनुष्याला शांती नाही। यो आपको मालूम है आज शांति के लिए लोग कितनी मार्ग ढूंढता है। मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का शांतीसाठी लोक कितीतरी मार्ग बघत राहतात, शोधतात, इतना जिंदगी भर ढूंढता है, आयुष्यभर शोधत राहतात, लेकिन उनको मिलता नहीं। त्यांना भेटत नाही। कारण क्या मालूम है? कारण काय माहिती का? वही यशायाह 59 का 8 वचन की शुरुआत में लिखा है। आणि यशा त्याच्या 59 अध्याय त्याच्या 8 वचनाच्या सुरुवातीला म्हटलेले आहे। शांति का मार्ग वो जानते ही नहीं। आणि शांतीचा मार्ग त्यांना ठाऊकच नाही। प्रियो, शांति के मार्ग ही नहीं जानता है तो आणि शांतीचा मार्गही त्यांना ठाऊक नाही फिर तर वो कैसा पाएगा? आणि मग त्यांना ती कशी मिळणार? आपको मालूम होना चाहिए प्रियो, शांति का मार्ग क्या है। आणि आपल्याला माहिती राहायला पाहिजे प्रियानो, शांतीचा मार्ग काय आहे। आज मुझे समय सुनने वाला किसी को अगर शांति नहीं है तो मैं आपको बताना चाहता हूँ, हम लोग आपको ये बात बताना चाहता हूँ, आप आगे को अशांति में मत रहना। आणि मला ऐकणाऱ्यांपैकी कोणाला जर शांती नाहीये तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या पुढे तुम्ही अशांतीमध्ये राहू नका। प्रियो, अगर आज आप निराश में है, दुखी है, मैं आपको बताना चाहता हूँ आप आगे को दुखी और निराशा में रहने की जरूरत नहीं, उसका छुटकारे का मार्ग मैं आपको बताना चाहता हूँ। आणि जर कोणी निराशेमध्ये, कोणी दुःखामध्ये आहे तर मी तुम्हाला सांगतो की याच्या पुढे तुम्हाला निराशा आणि दुःखी राहण्याची गरज नाही, कारण त्याच्यापासून मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो। आपको क्या चाहिए? तुम्हाला काय पाहिजे? शांति चाहिए ना? तुम्हाला शांती पाहिजे ना? ये दुनिया में एक शांति का राजकुमार है, आणि या जगामध्ये एक शांतीचा राजकुमार आहे। वो उसके पास जाएगा तो आणि त्याच्या जवळ जाल तर यशायाह 9 अध्याय का 6 वचन में हमारे यीशु मसीह को दिया हुआ कई नामों में एक नाम है शांति का राजकुमार। आणि यशा त्याचा 9 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला दिले गेलेल्या पुष्कळ नावापैकी एक नाव आहे शांतीचा राजकुमार। प्रियो, आप कितना भी अशांति में डूबा हुआ क्यों ना हो, आणि प्रियांनो, तुम्ही कितीही मोठ्या अशांतीमध्ये डुबलेले असू द्या, प्रभु यीशु मसीह आपको अपने पास बुलाता है। आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्याच्या जवळ बोलवतो। है ना? प्रभु यीशु मसीह से शांति पाए हुए लोग प्रभु का स्तुति करेंगे। हालेलुया। प्रियो, सच्ची बात है, क्योंकि यीशु मसीह ने यूहन्ना 14 का 27 में कहा मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं योहान त्याचा 14 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये, मी तुम्हाला शांती देत आहे। जैसे संसार देता है ऐसा नहीं, आणि ज्याप्रमाणे जग देतं तशी नाही, वो डुप्लीकेट शांति नहीं, आणि खोटी शांती नाही, ओरिजिनल शांति, मेरा शांति तुम्हें देता हूँ। आणि माझी शांती मी तुम्हाला देतो। Praise the Lord। प्रियो, ये दुनिया में रहने वाले लोगों को कष्ट होता है, प्रेरणो, या जगामध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो, कहीं प्रतिकूल होता है, आणि पुष्कळ प्रतिकूल होतात। अभी भी यूहन्ना 16:33 में प्रभु बोलता है तुम्हें शांति मिलने के लिए बात मैं तुम्हें कहता हूँ। आणि तरी सुद्धा योहान 16 अध्याय 33 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ही गोष्ट सांगत आहे। प्रियो, शांति कौन दे सकता? प्रेरणो, शांती कोण देऊ शकतो? एफेसियों 2 अध्याय के 14 वचन तो पढ़िए। एफिस कराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 14 वचन जरा वाचा। क्योंकि वही हमारा मेल है, कोई हमारा मेल, यीशु मसीह हमारा शांति है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे। प्रियो, हमें शांति देने के लिए प्रभु ने अशांति का कारण पापों को क्रूस पर खत्म किया। आणि आपल्याला शांती देण्याकरता असणारी सगळ्या प्रकारची पाप जी आहे ती वधस्तंभावर संपवली। प्रेज द लॉर्ड। आमेन। आपको मैं पूछूं, तुम्हाला विचारू, कल रात को कितने लोग शांति से सोया? आणि काल रात्री किती लोक शांतीने झोपले? नींद आया क्या? आमेन। सच बोलना, खरं सांगा, प्रभु के साथ नाता सही नहीं है तो नींद भी नहीं आएगी। आणि प्रभु सोबत संबंध चांगले नाही तर झोपही चांगली येणार नाही। कई लोगों को नींद का गोली खाने से भी नींद नहीं आता, आणि काही लोकांना झोपेची गोळी खाल्ली तरी झोप येत नाही। और जो प्रभु का वचन गाता है, प्रभूचं वचन सांगतं, वचन संहिता 4 का 8, स्तोत्र 4 त्याचं 8 वचन, नीति वचन 3 का 24, नीती सूत्र 3 अध्याय 24 वचन, दोनों वचन में लिखा है दोन्ही वचनामध्ये लिहिले, मैं शांति से लेट जाऊंगा, आणि मी शांतीने झोपी जाईल, कोई भी मुझको उस नींद में आकर के डरा नहीं सकता। आणि कोणीही मला त्या झोपेमध्ये येऊन घाबरू शकत नाही। ये कैसे शांति है मालूम है? आणि कशी शांती माहित आहे का? फिलिपियों 4 अध्याय का 7 वचन में लिखा है, फिलिप कराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये असं लिहिले, हमारे समझ से परे शांति, आपल्या बुद्धीच्या पलीकडे असणारी शांती। ये शांति हमको समझ में नहीं आता, ऐसा शांति से प्रभु हमारे दिल को भर देता है।
आपल्याला समजत नाही. अशा प्रकारच्या त्या शांतीने परमेश्वर आपल्याला भरपूर करतो. सच बात है ना? खरं आहे ना? वो शांति है ना पास में, आणि ती शांती जवळ आहे ना. तो फिर शांति दादा प्रभु को जोर से एक स्तुति क्यों ना करे? हालेलुया. कितना अच्छी बात है. किती चांगली गोष्ट आहे. आपके पास जोर है, आणि तुमच्याकडे जोर आहे. हाँ, तो आपको जोर आ गया तो बीच में एक प्रेस लॉर्ड हालेलुया बोल देना पड़ेगा. आणि मग जर जोर आलं तर मध्येच एक प्रेज लॉर्ड हालेलुया बोलून द्या. कोई मना नहीं है. आणि त्याला तुम्हाला मनाई नाहीये. प्रभु का महिमा के लिए है. देवाच्या गौरवा करता आहे. अच्छा, तीसरा बात हमने क्या सीखा था? तिसरी गोष्ट आपण काय शिकलो होतो? है ना, प्रभु मैच के समय में तीसरी बात क्या बोला था? प्रभू मेच्या वेळेला तिसरी गोष्ट, हाँ, हम खड़ा हुआ अनुग्रह. आणि आपण उभं जे राहिलेलो आहे तो देवाच्या कृपेमध्ये. प्रियो, हम कहाँ पर खड़ा है? प्रेरणो, आपण कुठे उभे आहोत? वो लोग बोलते हैं दुनिया में खड़ा होना मुश्किल, इसलिए चंद्रमा पे चलेगी. आणि लोक असं म्हणतात की या पृथ्वीवर उभं राहणं कठीण आहे म्हणून आपण चंद्रावर जाऊ, नहीं तो मंगल ग्रह में जाएगी. नाही तर मंगल ग्रहावर जाऊ. लेकिन समस्या क्या है? आणि समस्या काय आहे? वहां पर जीवन नहीं. त्या ठिकाणी जीवन नाहीये. नहीं सर. प्रियो, मनुष्य को रहने के लिए प्रभु ने मृत्यु दिया है. यहाँ मरी रह सकता है, कहीं जाएगा तो उधर रह नहीं सकता. आणि प्रियांनो, परमेश्वराने मनुष्याला राहण्याकरता पृथ्वी दिलेली आहे. तुम्ही इथेच राहू शकता, तिथे गेलं तर राहू शकत नाही. एक बात मैं आपको बताना चाहता एक गोष्ट सांगू इच्छितो. हूँ. आज मैं कहाँ पर खड़ा है? आज मी कुठे उभा आहे? आज मैं जो कुछ भी हूँ वो क्यों ऐसा हूँ? आणि आज जे मी काय आहे ते मी असं का आहे? ये बात ध्यान ना प्रियो. ही गोष्ट जाणार. प्रेरित पौलुस के शब्दों में बोलेगा तो. आणि प्रेषित पौलाच्या शब्दामध्ये सांगायचं, पहला कुरिन्दी 15 अध्याय के 10 वचन में पौलुस कहता है. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये, जो कुछ भी मैं हूँ प्रभु का अनुग्रह से. आणि मी जे काय आहे ते देवाच्या कृपेने आहे. प्रभु का अनुग्रह को मैंने व्यर्थ जाने नहीं दिया. आणि देवाच्या कृपेला मी व्यर्थ जाऊ दिलं नाही. कई बार क्या होता है, आणि पुष्कळ वेळा काय होतं? अनुग्रह मिलने के बाद में भी लोग अनुग्रह को व्यर्थ करता है. आणि कृपा मिळाल्यानंतरही लोक कृपेला व्यर्थ करतात. प्रियो, कोई अनुग्रह को व्यर्थ ना करे. प्रियांनो, कोणी कृपेला व्यर्थ करू नका. इस अनुग्रह में बना रहना प्रियो. आणि या कृपेमध्ये स्थिर राहा प्रियांनो. इस अनुग्रह में दूसरा तिमोथी 2 अध्याय का पहला वचन में पौलुस तिमोथियुस को क्या बोलता है? दुसरं तिमोथ्याला पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल तिमोथ्याला काय म्हणतो? तू उस अनुग्रह से जो मसीह यीशु में है बलवंत हो जा. देखा, प्रभु की अनुग्रह में तुझे कमजोर नहीं होना, बलवंत होना, बलवंत. आणि प्रभूच्या कृपेमध्ये तुला दुर्बळ नाही व्हायचंय, तर तुला दृढ व्हायचंय किंवा बलवंत व्हायचंय. प्रियो, प्रभु के अनुग्रह में बलवंत होगा तो. प्रियांनो, देवाच्या कृपेमध्ये बलवंत झाले तर, जैसा अनुग्रह मिला हुआ पत्रोस को प्रभु ने मत्ती 16:18 में कहा, अधोलोक की फाटक उसके ऊपर प्रबल नहीं होगा. आणि मग अशा प्रकारे कृपा मिळालेल्या पेत्राला प्रभूने असं म्हटलं की अधोलोकाचे फाटक तुझ्यावर प्रबळ होणार नाही. प्रियो, इस अनुग्रह पाए हुए लोगों के ऊपर अधोलोक के फाटक प्रबल नहीं होगा. आणि प्रियांनो, ही कृपा प्राप्त झालेल्या लोकांवर अधोलोकाचे फाटक प्रबळ होणार नाही. है ना, पौलुस के जीवन में एक भयंकर काटा था, वो एक शैतान का दूत था. आणि पौलाच्या जीवनामध्ये एक भयंकर काटा होता, तो सैतानाचा दूत होता. वो हट जाने के लिए 3 बार प्रार्थना की. आणि तो काढून टाकावा याच्या करता प्रभूकडे त्याने 3 वेळा प्रार्थना केली. लेकिन प्रभु ने उनको सांत्वना दिया. आणि प्रभूने त्याला सांत्वन दिलं. काटा रहने दो ना, आणि काटा राहू दे ना, मैं तुझे एक काम करूंगा ना तेरे लिए. आणि तुझ्या करता एक काम मी करेल ना, मैं तुझे मेरा अनुग्रह देगा. आणि मी माझी कृपा तुला देईल. मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. आणि माझी कृपा तुझ्या करता पुरे आहे. प्रियो, प्रभु का अनुग्रह हमारे लिए काफी है. प्रभूची कृपा आपल्या करता पुरे आहे. ये अनुग्रह क्या करता मालूम है? कृपा काय करते माहिती उसका का? 9 अध्याय 8 वचन पढ़ना. दूसरा कुरिन्दी 9:8. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याचं 8 वचन. परमेश्वर सब प्रकार का अनुग्रह तुम्हें बहुताई से दे सकता है. देखा, सब प्रकार का अनुग्रह तुम्हें प्रभु थोड़ा थोड़ा दे सकता है. ऐसा ही क्या? बहुत ऐसे दे सकता है. आणि प्रत्येक प्रकारची कृपा प्रभू तुम्हाला विपुल अशी देऊ शकतो. देता है कि नहीं? देतो का नाही? आपको थोड़ा थोड़ा मिलता है, लगता है बहुत ऐसे मिलता है. आमेन. फिर क्या आपका चेहरा बदलता है, बहुत दुखी निराश है ऐसा आणि मग तुमचा चेहरा दाखवतो की तुम्ही खूप दुःखी आणि निराश आहे. नहीं. मैं आईना देख करके देखता हूँ. आणि नाही, मी आरसा पाहून बोलतो. हाँ, बराबर है, चेहरा चमक रहा है. आणि चेहरा चमकत आहे. Praise the Lord. प्रियो, ये अनुग्रह पद का अर्थ आपको मालूम है ना? प्रियांनो, या कृपा शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे ना? अनुग्रह शब्द का अर्थ है
आणि कृपा या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर मेरे लिए सब कुछ है, आणि परमेश्वर माझ्यासाठी सर्व काही आहे, प्रभु मेरे लिए सब कुछ करता है, आणि प्रभू माझ्यासाठी सर्व काही और करतो, प्रभु मेरे लिए सब कुछ है। आणि प्रभू माझ्यासाठी सर्व काही आहे. हालेलुया! कितनी बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे. आपको जो भी चाहिए वो प्रभु है, आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते प्रभू आहे. तो आपके साथ अनुग्रह है, तो फिर कौन सा बात का गड्डी कहां से, कौन सा इलाका से आएगा? आणि मग तुमच्या सोबत जर कृपा आहे तर मग कुठल्या गोष्टीची कमतरता कुठल्या दिशेने येईल? कहीं से नहीं आएगा, कुठूनच नाही येणार. हर प्रकार प्रत्येक प्रकारे आपको जो भी है वो सब प्रभू है, वो उस अनुग्रह शब्द का अर्थ है। आणि जे काही आहे ते सगळं काही प्रभु आहे, त्या कृपा शब्दाचा अर्थ आहे. कितनी बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे. इसलिए प्रभु यीशु मसीह पहाड़ी उपदेश समाप्त करने के टाइम पर उसका निचोड़ निकाल करके ऐसा खिलाया, आणि म्हणून डोंगरावरचं प्रवचन संपल्यानंतर त्याचा संपूर्ण अनुमान सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हटले. मत्ती 7 अध्याय का 24 से 27। मग ते त्याचा 7 अध्याय 24 ते 27. इसने जो कोई ये बातें, जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है, वो उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया, और मेह बरसा और बाढ़ आई और आंधियां चली और उस घर को टकराई, फिर भी वह नहीं गिरा, क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली गई थी। परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता, वो उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया, और मेह बरसा और बाढ़ आई और आंधियां चली और उस घर से टकराई और वह गिरकर सत्यानाश हो गया। प्रियो, आपको इसका व्याख्या अभी में करने की जरूरत नहीं, आणि याचं विश्लेषण करण्याची आता गरज नाही. लेकिन आप प्रभु के सत्य वचन में बना रहता है तो प्रभु का दृष्टि में आप बुद्धिमान है। आणि प्रभूच्या सत्य वचनावर तुम्ही जर स्थिर राहता तर प्रभूच्या दृष्टीने तुम्ही बुद्धिमान आहात. आप प्रभु का अनुग्रह को व्यर्थ नहीं कर रहा है। आणि तुम्ही देवाच्या कृपेला व्यर्थ करत नाही. अगर आप प्रभु के वचन में बना नहीं रहता है, आणि प्रभूच्या वचनामध्ये तुम्ही जर स्थिर राहत नाहीये, आप प्रभु का दृष्टि में मूर्ख हैं। आणि मग प्रभूच्या दृष्टीने तुम्ही मूर्ख आहात, आपने पाया हुआ अनुग्रह को आपने व्यर्थ किया, आणि तुम्हाला मिळालेल्या कृपेला तुम्ही व्यर्थ तो केलं. प्रभु करे आप अनुग्रह में बना रहे। आणि देव करो की तुम्ही त्या कृपेमध्ये स्थिर राहो. पत्रोस अपने पत्री में पहला पत्री 5 अध्याय का 12 वचन में एक प्रोत्साहन के शब्द में कहता है, पहिले पेत्र 5 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रेषित पेत्र अशा प्रकारे तो प्रोत्साहन देत आहे. परमेश्वर का सच्चा अनुग्रह यही है, इसी में स्थिर रहो. हाँ देखा, परमेश्वर का सच्चा अनुग्रह यही है, इसलिए तुम लोग क्या करना, उसमें स्थिर रहना. आणि देवाची खरी कृपा हीच आहे, आणि म्हणून तुम्ही काय करायचं की त्याच्या कृपेमध्ये स्थिर राहायचं. अभी परख कर देखो, अब प्रभु का अनुग्रह में बैठा ना, आणि तुम्ही पारखून बघा, तुम्ही आता देवाच्या कृपेमध्ये बसले ना. हम लोग प्रभु का अनुग्रह में खड़ा है आणि आम्ही देवाच्या कृपेमध्ये उभे आहे, और आप लोग अनुग्रह में बैठा है। आणि तुम्ही कृपेमध्ये बसले. सच बात है ना? आमेन. वो आप कुर्सी में नहीं बैठा, आप चादर के ऊपर नहीं बैठा, प्रभु का अनुग्रह में बैठा। आणि तुम्ही खुर्चीवर नाही बसले किंवा या चटाईवर नाही बसलेले, तर तुम्ही प्रभूच्या कृपेमध्ये बसले. जितने लोग समझे प्रभु का स्तुति करे, वो हमारे लिए प्रभु का अनुग्रह काफी है। आणि आपल्या करता देवाची कृपा पुरेशी और आहे. 4वां बात क्या था? आणि चौथी गोष्ट काय होती? हमें महान पवित्र परमेश्वर की निकटता में जाने के लिए, उसकी निकट जाने के लिए, उसकी भवन में जाने के लिए हमें प्रवेश मिला. आणि महान परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या भवनामध्ये जाण्याकरता आपल्याला अनुमती मिळाली, परवानगी मिळाली. प्रियो, जब तक एक व्यक्ति प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके पाप क्षमा नहीं पाता, तब तक वो पिता के निकट नहीं जा सकता. आणि एक व्यक्ती जोपर्यंत प्रभूवर विश्वास करून पापांची क्षमा प्राप्त करत नाही, तोपर्यंत तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकत नाही. क्योंकि धर्मी परमेश्वर की निकट में पापी मनुष्य कभी भी जा नहीं सकता. आणि नीतिमान परमेश्वराच्या जवळ एक पापी मनुष्य नाही जाऊ शकत. परंतु हम पापियों को धर्मी परमेश्वर से मिलाने वाले एक मध्यस्थ है. आणि आपण पापी लोकांना नीतिमान परमेश्वरासोबत मेळ खाण्याकरता एक पवित्र मध्यस्थ आहे. प्रभु पापियों को प्यार करता है, पाप से नफरत करता है. आणि प्रभू जे आहे पापी लोकांवर प्रेम करतो, पण पापाचा द्वेष करतो. हम पापियों के लिए प्रभु यीशु मसीह दुनिया में आया, आपण जे पापी होतो आपल्या करता प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला. और जो भी पापी प्रभु यीशु पर विश्वास किया, प्रभु ने उसको धर्मी बनाया. आणि ज्या पापी व्यक्तींनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला,
तो नीतिमान झाला। तो यीशु मसीह के द्वारा हम पिता के निकट जा सकते हैं। आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण पिता परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो, क्योंकि वो हमारे लिए मध्यस्थ है। कारण तो आपल्या करता मध्यस्थ आहे। कई मध्यस्थ नहीं, आणि खूप मध्यस्थ नाही, एक ही मध्यस्थ है। एकच मध्यस्थ। पहला तिमोथी 2 अध्याय उसका 5 और 6 वचन में उसमें हमें मिस्टेक कोई गलती ना होने के लिए विस्तार से लिखा हुआ है। क्योंकि परमेश्वर एक ही है। मध्यस्थ एक ही है। वो बात में हमें सबूत करते हुए वो कौन है वो बात को भी प्रकट किया। आणि मध्यस्थ कोण आहे ही गोष्ट प्रकट त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने केलेली आहे। क्योंकि परमेश्वर एक ही है और परमेश्वर और मनुष्य के बीच में भी एक ही बिचौली है, अर्थात मसीह यीशु जो मनुष्य है, जिसने अपने आप को सबके छुटकारे के दाम में दे दिया और उसकी गवाही ठीक समय पर दी। देखा, किसने हमारे छुटकारे के लिए अपने आप को दे दिया? आणि कोणी आपल्या मुक्ती करता आपल्या स्वतःला दिलं? प्रभु यीशु ख्रिस्ताने। तो ही एकमात्र मध्यस्थ है आणि तो एकमात्र मध्यस्थ आहे। उसके बिना हम कभी भी पिता के निकट नहीं जा सकते। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पित्याकडे जाऊ शकत नाही। मतलब एक बार एक लड़का मतलब इंग्लैंड का राजा को मिलने के लिए बकिंगहाम वो राजमहल के द्वार पर गया। आणि एकदा एक मुलगा इंग्लंडच्या राजाला भेटण्याकरता बकिंगहाम या ठिकाणी त्या राजमहलामध्ये गेला। उधर दरवाजे के पास गया तो आपको मालूम है वहां पर क्या होता है। आणि दरवाजाच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला ठाऊक आहे त्या ठिकाणी काय होतं? उधर वाला सिपाही लोग कहाँ जाना है? आणि मग तो जो दरबार होता त्याने विचारलं कुठे जायचंय? मुझे राजा से मिलना है। आणि तो म्हटलं मला राजाला भेटायचंय। राजा से मिलना, ये लड़का तो राजा को मिलता, बड़े बड़े वीआईपी को मिलने का मौका नहीं मिलता है। वो लड़का बोलता है नहीं मुझे राजा से मिलना है। आणि मग मोठ्या मोठ्या व्हीआयपी जे लोक आहेत त्यांना सुद्धा राजाला भेटण्याची संधी भेटत नाहीये, पण तरी तो मुलगा म्हणतो नाही मला राजाला भेटायचंय। वो उनको भगा रहा है आणि तो दरबार त्याला बाजूला करतोय। बोलते भाग जाओ, म्हणतो तू जा। राजा से मिलना ऐसे कोई छोटी बात है क्या? आणि राजाला भेटणं काही लहान गोष्ट आहे का? उसको धक्का मार करके भगा रहा है आणि त्याला धक्का मारून तो काढून टाकत आहे। वो बोलता है मुझे मरना भी पड़ेगा तो भी मैं राजा से मिल करके जाएगा। आणि तो म्हणतो मला मरावं लागलं तरी चालेल पण मी राजाला भेटेल। वो बिल्कुल जाता ही नहीं आणि तो जातच नाही। वो रोकर खड़ा हो गया आणि तो रडत त्या ठिकाणी उभा आहे। तो क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? वो हमारा एक व्यक्ति घोड़े के ऊपर है आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी घोड्यावर आला। तो उनको पूछा क्या बात? आणि त्याला विचारलं की काय झालं? ज्यादा भीड़ है आणि खूप गर्दी आहे। ये बच्चे के रोने सुन के बहुत लोग वहां इकट्ठा हो गए। आणि या मुलाचं रडणं ऐकून खूप लोक त्या ठिकाणी एकत्र झाले। तो ये घोड़े पर आया व्यक्ति आणि या घोड्यावर आलेला व्यक्ती वो घोड़े से नीचे आया आणि त्या घोड्यावरून उतरला। बात क्या है? आणि मग विचारलं काय झालं? ये जवान बोलता है कि राजा से मिलना। आणि हा तरुण म्हणतो की राजाला भेटायचंय। कैसे मिल सकता? आणि कसं काय भेटू शकेल? तो उसका अवस्था देखा आणि त्याची अवस्था पाहिली। तो एक घोड़े पर आया हुआ व्यक्ति आणि या घोड्यावर आलेला व्यक्ती उस लड़के का हाथ पकड़ा आणि त्या मुलाचा हात पकडला और वो सीधा आगे चला आणि सरळ तो पुढे गेला। वो जैसे आगे गया आणि जसा तो पुढे गेला दरवाजा खुल गया, दरवाजा उघडला। फिर आगे बढ़ा आणि मग पुढे गेला सीधा राजा की सिंहासन के सामने जाकर उसको खड़ा किया आणि सरळ राजाच्या सिंहासनासमोर जाऊन त्याला उभं केलं। कौन था? तो कोण होता? वो राजा का बेटा था। आणि तो राजाचा मुलगा होता। वो राजा का बेटा बाहर थोड़ा मतलब घोड़ा रेस करके वापस आया था। आणि राजाचा मुलगा जो आहे तो घोडस्वारी करून वापस येत होता। उसके लिए गेट खुल गया आणि त्याच्या करता दरवाजा उघडला। वो उसके साथ वो लड़का भी चला गया आणि त्याच्या सोबत तो मुलगा पण गेला। आमीन। ये उसी प्रकार प्रियानो त्याच प्रकारे हालेलुया हमारे यीशु मसीह हमारा हाथ पकड़कर हमें ले जाता है। तो हमें पिता के पास जाने के लिए कोई नहीं रुकावट है। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला हात पकडून घेऊन आपल्याला पिता परमेश्वराच्या जवळ घेऊन जातो, तर मग आपल्याला कुठल्या प्रकारचं अडखळण नाही। आमेन। पुराना नियम के समय में आणि जुन्या काळाच्या वेळेला ईयोब जैसा भक्त ने भी ऐसा गवाही दिया था। आणि योग सारख्या भक्ताने सुद्धा अशी साक्ष दिली होती। क्योंकि उसको भी मालूम है प्रभु के निकट जाना है तो एक बिचवाई चाहिए, मध्यस्थ चाहिए। आणि त्याला सुद्धा माहिती आहे प्रभूच्या जवळ जायचं तर एक मध्यस्थाची गरज आहे। ईयोब का किताब उसका 9 अध्याय उसका 33 वचन पढ़ा। योग त्याचा 9 अध्याय त्याचं 33 वचन। दोनों के बीच कोई बिचवाई नहीं, जो हम दोनों पर अपना हाथ रखे
देखा हमारे बीच में एक भी बिछुआई नहीं, आणि आपल्या दोघांमध्ये कोणी मध्यस्थ नाही, हमें मेल कराने के लिए, आणि आपल्या दोघांना एक हमें उनके बनवण्याकरता, साथ बात करने के लिए, आणि आपण एकमेकांशी बोलण्याकरता, हमारे मेल करवाने के लिए, आणि आपल्या दोघांमध्ये एकता आणण्याकरता. प्रियो आणि प्रियांनो, आज हमारे लिए एक मध्यस्थ है. आज आपल्याकरता एक मध्यस्थ आहे. वो कौन है प्रियो? तो कोण आहे प्रियांनो? नया नियम का मध्यस्थ कौन है? आणि नवीन कराराचा मध्यस्थ कोण आहे? अभी हमने जो पढ़ा था, हमारा जो शुरुआत का जो वचन जो है, एक मृत्यु हुआ करके हमने प्रभुमेश में पढ़ा था. और इब्रानियों 9 अध्याय 15 वचन और एक बार पढ़ना. आणि इब्रिकराचं पत्र 9 अध्याय त्याचं 15 वचन पुन्हा एकदा वाचा. इसी कारण वह नई वाचा का मध्यस्थ है. हाँ, वो नई वाचा का मध्यस्थ है. आणि तो नवीन कराराचा मध्यस्थ आहे. प्रभु यीशु मसीह कौन है? प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? नई वाचा का मध्यस्थ, नवीन कराराचा मध्यस्थ आहे. इब्रानियों 8 का 6 वचन. इब्रिकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 6 वचन. पर उन याजकों से बढ़कर सेवा हाँ। यीशु को मिली, हाँ। क्योंकि वह और भी उत्तम वाचा का मध्यस्थ ठहरा. हाँ, वो और भी उत्तम वाचा का मध्यस्थ है. आणि तो एक उत्तम कराराचा मध्यस्थ आहे. उसका 12 अध्याय का 24 वचन. आणि त्याचा 12 अध्याय त्याचं 24 वचन. ओ प्रभु यीशु. और नई वाचा के मध्यस्थ यीशु. हाँ, नए वाचा का मध्यस्थ यीशु. आणि नवीन कराराचा मध्यस्थ येशू. कितना अनोखी बात है. आणि किती अद्भुत गोष्ट है आहे. ना, हमारे जीवन में हमें वो सच्चा मध्यस्थ मिला. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो खरा मध्यस्थ मिळाला. तो इसलिए आज हमें प्रभु के निकट जाने के लिए कोई दिक्कत है? आणि म्हणूनच आज आपल्याला प्रभूच्या जवळ जाण्याकरता काही अडखळण आहे का? कोई दिक्कत नहीं. आणि काहीच अडखळण. हम प्रभु यीशु मसीह के नाम पर प्रभु के निकट जाता है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण प्रभूच्या जवळ जातो. प्रभु यीशु मसीह के नाम पर हम मांगते हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण मागतो. हमारा आनंद पूरा होने के लिए वो कार्य पूरा करता है. आणि आपला आनंद पूर्ण होण्याकरता तो कार्य पूर्ण करतो. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट प्रभु आहे. यीशु बिना हम कभी भी पिता के निकट नहीं जा सकते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताखेरीज आपण पित्याच्या जवळ जाऊ शकत अभी हम अगले साल में एक बार नहीं, महीना में एक बार नहीं, हफ्ता में एक बार नहीं, दिन भर एक बार नहीं, हजारों बार हम प्रभु के निकट जाने में हमारे लिए द्वार खुल गया है. इब्रानियों 4:16. आणि आपण वर्षातून एकदा नाहीये, महिन्यातून एकदा नाहीये, आठवड्यातून एकदा नाही, दिवसातून एकदा नाही, तर दिवसातून हजारो वेळा जाण्याकरता आपल्या करता दरवाजा उघडा आहे. इब्रिकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 16 वचन. प्रेज द लॉर्ड. ये सब आपको मालूम है. आणि हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. पांचवा बात क्या था? 5वी गोष्ट काय होती? हम कष्ट में भी आनंदित होता है. आणि कष्टामध्ये सुद्धा आपण आनंद करतो. और आपको मालूम है, दुनिया के लोग दुनिया के कई बातों में आनंद बनाता है, आणि जगाचे लोक जगाच्या काही गोष्टीमध्ये आनंद करतात. लेकिन भक्त का आनंद दुनिया की बातों में नहीं. आणि भक्ताचा आनंद या जगाच्या गोष्टीमध्ये नाही. है ना? दुनिया का आनंद कहाँ पर है? आणि या जगाचा आनंद कुठे आहे? नाशमान बातों पर है. आणि नाशवंत गोष्टीमध्ये. पर वो उस बात को ऐसे नहीं समझता. आणि ते त्या गोष्टीला तसं नाही समजत. इसलिए शायद होगा यिर्मयाह नबी की किताब 9 अध्याय का 23-24 वचन में प्रभु का वचन में लिखा है. आणि इर्मया त्याचा 9 अध्याय त्याच्या 23-24 वचनामध्ये देवाच्या वचनामध्ये असं यहोवा यूं लिहिलेलं कहता आहे. है. यहोवा ये कहता है. कौन कहता है? यहोवा. हाँ, यहोवा ये कहता है. हाँ. बुद्धिमान अपनी बुद्धि पर घमंड न करे. मतलब लोग ज्यादा बुद्धिमान है तो उसमें आनंद मनाता है. आणि लोक जास्त बुद्धिमान आहे तर त्याच्यामध्ये त्यांना गर्व राहतो. प्रभु क्या बोलता है? प्रभू काय म्हणतो? तो उस पर आनंद मत मनाओ. आणि त्याच्यामध्ये तू आनंद करू नको. हाँ, न वीर अपनी वीरता पर. हाँ, वीर है, बहुत बड़ा है, वीर है, बहुत ताकत है, वो उस पर आनंद नहीं मनाना, क्योंकि उसको खड़ा करने वाला प्रभु है. ओह, इतना तक भी हाथ हिलाना है तो क्या चाहिए? प्रभु की बेल चाहिए. प्रियो, बेल हमारा प्रभु है. प्रभु बेल देते बिना, प्रभु बेल सप्लाई करते बिना बोल भी नहीं सकता, हिला भी नहीं सकता, आमेन. बैठ भी नहीं सकता. आमेन. क्या बात है? आपको मालूम है, इतना अच्छा तगड़ा लोग चारपाई पर लेटे भी हम देखते हैं. आणि किती चांगले धष्टपुष्ट लोक बिछाण्यावर पडलेले आपण पाहतो. मैं आपको कई बार बताया ना. आणि पुष्कळ वेळा सांगितलं ना. मेरे साथ एक भाई का नेत्राम बोल के यूपी का ऐसा फायरमैन. आणि माझ्या सोबत नेत्रम म्हणून एक यूपीचा भाऊ होता. तो चांगला पहलवान होता. मालूम वो किसी को भी एकदम 1 सेकंड में वो उड़ा के पटक देगा. आणि कोणालाही एका सेकंदामध्ये उचलून आपटायचा. इतना तेज था. आणि एवढा तो हुशार होता.
तो मला वो व्यक्ति एक दिन सुबह उठ नहीं पाया आणि तो मनुष्य एक दिवस सकाळी उठू शकला नाही सब लोग हैरान हो गए आणि सगळे हैरान झाले कंप्लीट बॉडी पैरालिसिस आणि संपूर्ण शरीर त्याचं पॅरालिसिस झालं देखो वो कैसे क्या हो गया कुछ दिमाग में कुछ बात हो एक नशे में कुछ बात हो गया बोलते कुछ भी हो हॉस्पिटल में लेकर गया 2-3 घंटे में मला 2-3 दिन में वो खत्म हो गया आणि मग काय झालं माहिती नाही त्याच्या ब्रेन आहे मेंदू आहे त्याच्या नसला काहीतरी झालं होतं त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं 2-3 दिवसात तो मेला पण एक नस में कुछ बात हो गया खत्म आणि एका नसामध्ये काहीतरी झालं तो मेला फिर आज हम लोग क्यों खड़ा है ब्रेनो आज आपण का उभे आहोत आज हम लोग यहाँ पे कैसे आए आज आपण इथे कसं काय आलो प्रभु ने बल दिया प्रभुने सामर्थ्य प्रभु ने दिलं सामर्थ्य दिया प्रभुने सामर्थ्य दिलं मैं आपको बोलता हूँ आपको माला संगति में भी ना जाने के लिए ना शैतान का बड़ा सेना आपके खिलाफ लड़ता है आणि संगतीमध्ये न जाण्याकरता सैतानाचं मोठं सैन्य तुमच्या विरोधामध्ये राहतं और उस समय में कई विचार भी आपके दिमाग में शैतान डाल देता है आणि त्यावेळेला पुष्कळ विचार सुद्धा सैतान तुमच्या डोक्यामध्ये टाकतो अरे हफ्ता में एक ही दिन मिलता है आराम करो ना अभी ये आपसे बात इधर ही बैठ करके पढ़ेगा तो भी नहीं तो यूट्यूब में सुनेगा तो भी ऐसा विचार ला करके संगति से दूर रहता आणि मग आठवड्यातून एकच दिवस भेटतो मग आराम कर ना मग तू इथं राहून वाचलं तरी चालेल किंवा युट्यूबवर मेसेज ऐकलं तरी चालेल अशा प्रकारे सैतान डोक्यामध्ये कार्य करतो एक बात मैं आपको बताऊं त्यानं ही गोष्ट तुम्हाला सांगू बिल्कुल वो शैतान का गुलाम बन चुका है आणि असा मनुष्य एकदम सैतानाचा गुलाम झालाय प्रभु का सच्चा भक्त लोग क्या बोलते हैं मालूम आणि प्रभूचा खरा भक्त आहे तो काय म्हणतो माहिती का एक भी संगति से दूर जाने वाला व्यक्ति गिरावट में है आणि एकाही संगतीपासून दूर जाणारा मनुष्य जो आहे तो पतन अवस्थेमध्ये आहे बायस्टडिंग में है आणि तो पतन झालेल्या अवस्थेमध्ये आहे वो गिरते जा रहा है आणि तो खाली पडलेला आहे लेकिन बहुत लोगों को मानेगा नहीं आणि पुष्कळ लोक याला मान्य करणार नाही मानो ना मानो तुम्ही मान्य करा किंवा नका करू ये परमेश्वर का सच्चा वचन है आणि हे देवाचं खरं वचन आहे आपको एक संगति नष्ट होता है तो आपको रोने के लिए आना चाहिए आणि एक संगती नष्ट झाली तरी तुम्हाला रडू यायला पाहिजे नहीं हुआ है तो आप यीशु मसीह को प्रभुता देने के बाद भूल गया आणि जर नाही होते तर मग प्रभूला येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देण्याची गोष्ट तुम्ही सोडून दिली आपके जीवन में आज शायद आप सही रीति में परखेगा तो बहुत से प्रभुता कर रहा होगा आणि जर योग्य रीतीने जर पारखलं तर तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचे प्रभुत्व करत असेल एक बार इस्राएल ने ऐसे गवाही दिया था आणि एकदा इस्रायलाने अशी साक्ष दिली होती बहुत से प्रभुओं ने हमारे ऊपर प्रभुता किया आणि हे प्रभू हे देवा पुष्कळ प्रभूने आमच्यावर प्रभुत्व केलं ऐसे बोला था असं म्हटलं होतं कहाँ पर बोला था आपको याद है कुठं म्हटलं होतं तुम्हाला ठाऊक आहे का मैं एक शब्द पढ़ाता हूँ आणि एक वचन वाचायला सांगतो यशायाह 26 अध्याय का 13 वचन यशा त्याचा 26 अध्याय त्याचं 13 वचन हे हमारे परमेश्वर यहोवा तेरे सिवा और भी सामने भी हम पर प्रभुताएं करते थे हाँ देखा इस्राएल ये बात कबूल करता है आणि इस्रायल या गोष्टीला मान्य करतो आज बहुत लोग उद्धार पाने के बाद में वो प्रभु यीशु मसीह को प्रभुता ना दे करके जीवन बिताता है आणि पुष्कळ लोक तारण प्राप्त झाल्यानंतरही प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभुत्व न देता जीवन फिर वो जगतात कैसे आनंद रहेगा आणि मग ते कसं काय आनंद करतील वो आनंद नहीं हो सकता आणि ते आनंदित नाही राहू वो शकत थोड़ा कष्ट में निराश और दुखी बनेगा आणि थोडस कष्ट आल्यानंतर ते निराश आणि दुःखी होतील वही बाइबल में बहुत से प्रभुओं के बारे में लिखा है आणि बायबल मध्ये पुष्कळ प्रभूंच्या संबंधाने लिहिलंय है ना जब रोमियो 6 का 14 में लिखा है पाप हम पर प्रभुता ना करे रोम 6 अध्याय 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे की पापाने आपल्यावर प्रभुत्व करू नये लूका 18 अध्याय का 10 से 12 तक में उनका स्वयं प्रभु था आणि लूक 18 अध्याय त्याच्या 10 ते 12 वचनामध्ये तो जो फरीसी होता तो स्वतःचा प्रभू होता एफेसियों 5:5 में धन उसका प्रभु था इफिसकाराचं पत्र 5 अध्याय 5 वचनामध्ये लिहिलंय की धन जे आहे त्याचा प्रभू होता कोलोसियों 3:5 में लालच उनका प्रभु था आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये लालच जे आहे त्याचा प्रभू होता फिलिपियों 3:19 में पेट उनका प्रभु था आणि फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये त्याचं पोट त्याचा प्रभू होता ऐसा बहुत प्रभुता करता है अशा प्रकारचे पुष्कळ प्रभू आपल्यावर प्रभुत्व करतात हाँ ये बात है मैं पहले भी एक बार आपको विस्तार से बताया अभी वो बात तोड़ देता है आणि या गोष्टी याच्या अगोदरही विस्तार रीतीने सांगितल्या होत्या आता त्या सोडून देतो तो हमें प्रभु का वचन कहता है कि मतलब ज्ञानी अपने ज्ञान पर आनंद मनाना नहीं वीर अपने वीरता पर आनंद नहीं मनाना और आगे धनी अपने धन पर घमंड न करे धनी अपने
अपना धन पर भी घमंड नहीं करना, उसमें आनंद नहीं बनाना। आणि जो श्रीमंत आहे त्याने आपल्या पैशावर गर्व करू नये। फिर किस पर आनंद बनाना? आणि मग कशावर गर्व करायचा? परंतु जो घमंड करे वह इस बात पर घमंड करे कि वह मुझे जानता और समझता है कि मैं ही वह यहोवा हूँ। प्रियो, प्रभु पर घमंड करो प्रियो। आणि आपल्याला जर गर्वच करायचा, अभिमानच करायचा तर प्रभूवर अभिमान करा। प्रियो, दुनिया का कई हरेक घमंड में मृत्यु में समाप्त करेगा। आणि मग जगाचे पुष्कळ प्रकारचे जे गर्व आहे, अभिमान आहे ते आपल्याला मरणाच्या दारामध्ये नेतील। प्रभु का दास प्रेषित पौलुस को पूछो। आणि प्रभूचा दास प्रेषित पौलाला विचारा, ओ पौलुस, आप कुछ घमंड करता है क्या? आणि पौल तू काही गर्व करतो का? फिर क्या? मग तो म्हणतो हो, मैं गमालियल की पादस्थान में बैठ के पढ़ा था, ऐसा बोलेगा? आणि तो असं म्हणेल का गमालियाच्या पादस्थानाजवळ मी हे सगळं शिकलोय असं तो म्हणेल का? मैं बड़ा एक अमीर व्यक्ति का बेटा था, ऐसा बोलेगा? आणि एका श्रीमंत मनुष्याचा मी मुलगा होता असं म्हणेल का? मैं एक मतलब ऐसा सुप्रीम कोर्ट का एक मतलब एडवोकेट था, ऐसा बोलेगा? आणि सुप्रीम कोर्टाचा मी एक वकील होतो असं तो म्हणेल का? नाही। फोटो कचरा। आणि तो म्हणतो हे सगळं कचरा आहे। कचरा? हे तर कचरा आहे। कचरा आहे। मेरे की एक ही प्रशंसा है। आणि माझ्याकडे एकच प्रशंसेचा विषय। गलातियों 6:14 गलातीकाराचं पत्र 6 अध्याय त्याचं 14 वचन। ऐसा न हो कि मैं अन्य किसी बात का घमंड करूं। देखा, मैं अन्य बातों पर मैं आनंद नहीं मनाता, फिर किसमें मनाता? केवल हमारे प्रभु यीशु मसीह के क्रूस का। हाँ, देखा, मैं क्रूस का मैं आनंद मनाता हूँ। आणि त्या वधस्तंभाची मी प्रशंसा करतो। मैं उस क्रूस पे घमंड करता हूँ। आणि त्या वधस्तंभाची मी प्रशंसा करतो। प्रियो, क्रूस के बिना, क्रूस पर मरा हुआ प्रभु यीशु मसीह के बिना कोई भी बात पर अगर हम घमंड करता है तो प्रभु के सामने हम बहुत गिरा हुआ है। आणि वधस्तंभावर चढविला गेलेला प्रभु येशू ख्रिस्ताखेरीज जर आपण कुठल्या गोष्टीची प्रशंसा करतो याचा अर्थ आपण पुष्कळ गोष्टीमध्ये मेलेले आहोत। हम कितना प्रभु को जानता है, आपण किती जास्त प्रभूला जाणतो, हम कहाँ तक प्रभु को पाता है, आणि कुठपर्यंत आपण प्रभूला प्राप्त करतो। पहला कुरिन्थी पहला अध्याय उसका 31 वचन में प्रभु का दास बोलता है, जो प्रशंसा करता है वो प्रभु में प्रशंसा करे। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रभूचा दास असं म्हणतो, ज्याला कोणाला प्रशंसा करायची आहे त्याने प्रभूमध्ये प्रशंसा करा। कोई बात दूसरा कुरिन्थी 10 अध्याय का 17 वचन की आखिरी में भी हम देखता है। दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 17 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये सुद्धा तीच गोष्ट आपण पाहतो। प्रियो, प्रभु में प्रशंसा करने वाला व्यक्ति, प्रभूमध्ये प्रशंसा करणारा व्यक्ती जीवन में आने वाला कोई भी समस्या में कभी भी डगमगाएंगे नहीं। त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या समस्येला तो कधी घाबरणार नाही। तभी तो बोला रोमियो 5:3-4 में हम कष्ट में भी घमंड करते हैं। आणि म्हणूनच रोमकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 3-4 वचनामध्ये म्हटलंय की कष्टामध्ये आम्ही प्रशंसा करतो। रोमियो 5:2 में प्रभु का दास बोलता है कि प्रभु की महिमा का प्रकट होने में हम मतलब आनंदित होता है। आणि मग रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं की परमेश्वराला प्रगट होण्यामध्ये आम्ही आनंद करतो। प्रभु का भक्त का आनंद कहाँ पर है? आणि प्रभूच्या भक्ताचा आनंद कुठे? वो प्रभु में है, तो प्रभूमध्ये है ना, प्रभु की महिमा के आगमन में है, आणि प्रभूच्या गौरवाच्या आगमनामध्ये आहे। भजन संहिता 9:14 वचन की भी पाठ में लिखा है, स्तोत्र 9 त्याच्या 14 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये म्हटलेलं आहे, तेरी उद्धार में मैं आनंद करता हूँ, तुझ्या तारणामध्ये मी आनंद करतो। दूसरे कुरिन्थी 12 अध्याय का 9-10 वचन में पौलुस 10 वचन में कहता है, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये असं म्हटलंय, मैं मेरी बेलगीरिताओं में मेरा निर्बलताओं में घमंड करता हूँ, आणि माझ्या निर्बल अवस्थेवर मी गर्व करतो। मैं निर्बलताओं में घमंड करता आणि हूँ। माझ्या निर्बल अवस्थेमध्ये मी अभिमान बाळगतो। फिलिपियों 3:3 में पौलुस कहता है, फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, मैं मसीह में घमंड करता हूँ। आणि मी ख्रिस्तामध्ये गर्व करतो। प्रेज द लॉर्ड। आमेन। कितना अनोखी बात है प्रियो, किती अद्भुत गोष्ट आहे फ्रेंडो। बिना मसीह में होने के कारण आणि ख्रिस्तामध्ये राहिल्या कारणाने प्रियो, ना कुड़कुड़ाते हुए हर एक अवस्था में प्रभु में आनंदित रहना सीखना प्रियो। आणि कुरकुर न करता प्रत्येक अवस्थेमध्ये प्रभूमध्ये आनंद करायला शिका। है ना, हमें एक बात को जानना है कि मैं प्रभु में है तो
मुझे प्रभु में आनंदित रहना भी सीखना चाहिए। आणि एक गोष्ट आपण जाणायची की जर मी प्रभू मध्ये आहे तर प्रभू मध्ये आनंद करणं आपण शिकायला पाहिजे। आज कितने लोग थोड़ा सा कष्ट आ गया है तो आज कितीतरी लोक थोडस कष्ट आलं तर वो पहले सोचता है संगति छोड़ दो भाई, आणि मग ते सगळ्यात पहिला विचार काय करतात, संगती सोडून द्या। है और छोटी छोटी बातों में दूसरे के ऊपर वो गलत समझने लगता है। आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुसऱ्या संबंधाने गैरसमज करतात। इसलिए क्या होता, म्हणून काय होतं, उसको कष्ट सहने के लिए उत्साह नहीं होता। आणि कष्ट सहन करण्याकरता त्यांना उत्साह राहतो। प्रभु ने दिया वो वरदान को वो लोग उसको बुझा लेता है। आणि प्रभूने दिलेलं जे वरदान आहे ते लोक विझून टाकतात। फिलिपियों 12 अध्याय का 29 वचन में लिखा है, फिलिप कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, सिर्फ विश्वास करने के लिए नहीं, आणि फक्त विश्वास करण्याकरता नाही, कष्ट सहने के लिए भी तुझे प्रभु ने वर दिया है। आणि कष्ट सहन करण्याकरता ही प्रभूने तुला वर दिले। प्रियो, हमें इस वरदान को सही रीति में इस्तेमाल करना चाहिए, तभी हम मसीह की मार्ग में चल पाएगा। आणि या वरदानाचा योग्य रीतीने आपण उपयोग करायला पाहिजे, तरच मग प्रभूच्या मार्गामध्ये आपण योग्य प्रकारे चालू शकू। नहीं तो क्या होगा, नाहीतर काय होईल, कष्ट देख करके रुक जाएगा। आणि कष्ट पाहून आपण थांबून जाऊ। प्रियो, कोई भी कष्ट भक्त को नहीं रुका सकता। कुठल्या प्रकारचं कष्ट भक्ताला थांबू शकत नाही। अगर आपने ये अनुग्रह पाया है तो, तुम्हाला ही कृपा मिळालेली आहे, आप वास्तव में स्वर्ग का आनंद पाया है तो, आणि स्वर्गाचा आनंद तुम्हाला मिळालेला आहे, तर आपको बुलाहट का महत्व मालूम है तो, आणि पाचारणाचं महत्व तुम्हाला ठाऊक आहे, क्योंकि हमारे जीवन में आने वाला हर एक बात तो प्रभु की अनुमति से है, ये बात अगर समझता है तो। आणि आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट प्रभूच्या कृपेने, ही गोष्ट जर तुम्ही समजतात, है ना। जब पहला पत्रोस 2 अध्याय 20-21 वचन में हमारा बुलाहट और हमारे बारे में परमेश्वर का योजना यह हमारा अच्छी तरह बताया है। पहिले पेत्र 2 अध्याय 20-21 वचनामध्ये आपल्याला मिळालेलं पाचारण आणि आपल्या संबंधाने प्रभूची असणारी योजना त्याच्या संबंधाने आहे। क्योंकि यदि तुमने अपराध करके घूसे खाए और धीरज धरा तो इसमें क्या बड़ाई की बात है, पर यदि भला काम करके दुख उठाते हो, यदि भले काम करके दुख उड़ाते हो और धीरज धरते हो, तो यह परमेश्वर को भाता है, और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो। देखा, इसी के लिए बहुत लोग नहीं समझता। आणि पुष्कळ लोकांना हे समजत नाही। प्रियो, हमें कष्ट सहने के लिए बुलाया गया। आणि प्रियानो, कष्ट सहन करण्याकरता आपल्याला बोलवण्यात आलं। पिछले दिन में एक व्यक्ति मानव बपतिस्मा लेने के लिए चाहत करते हुए मेरे पास आया। आणि मागील दिवसामध्ये एक व्यक्ति बपतिस्मा घेण्याच्या इच्छेने माझ्याकडे आला। मैंने उसको बपतिस्मा के बारे में नहीं क्लास दिया, उसको उद्धार के बारे में, नया जन्म के बारे में बताया। आणि त्याला बपतिस्मा संबंधाने क्लास नाही दिला, ना तारण आणि नवा जन्म याच्या संबंधाने क्लास दिला। आज भी बहुत से लोग, मुझे लगता है कि ये बात को सही रीति में नहीं समझा। आजही मला असं वाटतं पुष्कळ लोक या गोष्टीला योग्य रीतीने नाही समजले। एक बात मैं आज भी आपको याद रहना चाहता हूँ, एक गोष्ट आजही मी तुम्हाला आठवण करून देतो कि आप लोग आज 66 लोग यहाँ पर प्रभु का मेष लिया है, आणि आज 66 लोकांनी प्रभू मेजामध्ये सहभागी झाले। अब सच बोलो, आप में कितने लोग प्रभु के लिए मरने के लिए तैयार है? आणि खरं सांगा, तुमच्यापैकी किती लोक प्रभू करता मरायला तयार आहे? कुणी काय बोलणार? आणि हा प्रश्न आहे ना, तुम्हाला उत्तर द्यायचंय की तुमच्यापैकी किती लोक प्रभू करता मरायला तयार आहे? देखो, उधार पाने के समय में इसका मतलब है, आप उधार पाने के टाइम पर उसको, जिसने भी आपको समझाया ये बात नहीं समझाया। आणि याचा अर्थ तारण प्राप्त करण्याच्या वेळेला तुम्हाला ज्यांनी कोणी समजून सांगितलं ते बरोबर नाही समजून सांगितलं। इसलिए मैं आपको क्लियर बताना चाहता हूँ, आणि तुम्हाला स्पष्ट सांगू, अभी भी आप बदलो, आताही तुम्ही बदला, अभी भी अगर आप ये बात को परखो, आणि अजूनही तुम्ही या गोष्टीला पारखा। प्रभु ने जिसका भी उद्धार किया, उन लोगों का उद्धार किया जो प्रभु के लिए मरने के लिए तैयार है। आणि प्रभूने त्याचं तारण केलं जो प्रभू करता मरायला तयार आहे। अगर अभी भी आपका निर्णय में वो बात नहीं आया तो अभी भी मन फिरने का मौका है। आणि अजूनही ही गोष्ट तुमच्या निर्णयामध्ये नाही आली तर तुम्हाला मन परिवर्तन करण्याची गरज आहे। ध्यान से समझो प्रियो, लक्ष देऊन समजा। आपका नाम स्वर्ग में लिखा है कि नहीं? देखो, तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे का नाही पहा। देखो, जिस व्यक्ति को आपका बारे में पवित्र आत्मा ज्ञान दे करके पछताव होकर के वो पूर्ण रूप में अपने जीवन प्रभु के हाथ में सरेंडर करके यीशु मसीह में तेरे लिए मरने के लिए तैयार हूं, उस निर्णय में यीशु मसीह को प्रभु जाना माना,
उसी का ही नाम लिखा है प्रिय स्वर्ग में। आणि मग ज्याला कोणाला सुवार्थ ऐकल्यानंतर त्याला आपल्या पापाचं ज्ञान होतं आणि मग तो आपल्या पापा संबंधाने पश्चाताप करतो आणि आपली पापे प्रभूकडे तो कबूल करतो आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो आणि जो कोणी त्या प्रभू करता आपला मरायला तयार होतो असा जो व्यक्ती आहे त्याचंच तारण होतं आणि त्याचंच नाव त्या स्वर्गामध्ये लिहिलेलं जातं। यीशु मसीह ने क्या बोला? प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मुझे हे प्रभु करने वाले सब स्वर्ग में आएगा, ऐसा बोला। आणि मला हे प्रभू म्हणणारे सगळे स्वर्गामध्ये जातील असं आहे का? देखो ये मेरा कोई मला कहना नहीं, प्रिय वचन कहता है। आणि प्रियांनो हे माझं म्हणणं नाहीये तर हे वचन सांगतं है ना, जो स्वर्गीय पिता का इच्छा के अनुसार हम मसीह के लिए मरने के लिए अगर तैयार नहीं है, यीशु मसीह मेरा प्रभु बन करके जीवन की आखिरी तक यीशु मसीह को प्रभुता दे करके चलने के लिए तैयार नहीं है, प्रिय उनका नाम स्वर्ग में नहीं है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटपर्यंत प्रभुत्व न देता चालण्याकरता जे तयार नाहीये त्यांचं नाव त्या स्वर्गामध्ये नाहीये, क्योंकि प्रभु ने क्लियर बोला ना, कारण प्रभूने स्पष्ट सांगितलं। लूका 14 अध्याय का 26-27, लूक त्याचा 14 अध्याय 26-27 अपनी वचन। माँ बाप से बढ़कर, भाई बहन से बढ़कर, पत्नी और बच्चों से बढ़कर, आणि आपले आई वडील भाऊ बहीण बायको मुलं यांच्यापेक्षा जास्त और अपने प्राण से भी बढ़कर, आपल्या जीवापेक्षा जास्त। और उसका 33 वचन में, आणि त्याच्या 33 वचनामध्ये तुम यदि प्रभु के खातिर सब कुछ त्यागने के लिए तैयार नहीं है, उसको भी चेलापन या एक मसीह नहीं बन सकता। आणि प्रभूसाठी तू सर्व काही त्याग करायला जर तयार नाहीये तर मग तू खरा शिष्य नाहीये। देखो प्रभु का शब्द है, आणि बघा हे प्रभूचं वचन आहे, ये कोई मैं आपको कोई नया रीति में नहीं बता रहा हूँ। आणि नवीन पद्धतीने मी काही सांगत नाहीये। और लूका 9:23 में क्या बोला? लूक त्याचा 9 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये प्रभूने काय जो म्हटलं? हर रोज अपने आप को इनकार कर सूली लेकर नहीं आता, मतलब हर रोज प्रभु के लिए मरने के लिए निर्णय में नहीं चलता, वो भी प्रभु का चेला नहीं या मसीह व्यक्ती नहीं। आणि जो दररोज प्रभू करता मरायला तयार राहून त्या निर्णयामध्ये चालत नाहीये तो खरा ख्रिस्ती नाहीये। आप एक टोटल का जीवन बिता करके प्रियो प्रभु के आगमन में धोखा मत खाना। आणि एक संकट मताचं जीवन जगून प्रभूच्या आगमनामध्ये मी उचलल्या जाईल अशा कुठल्याही फसगतीमध्ये राहू नका। और खास और 2 वचन भी मैं आपको बताता हूँ। आणि विशेष अजून 2 वचन मी तुम्हाला सांगतो। रोमियो 14 का 7-8, रोम त्याचा 14 अध्याय 7-8 वचन। हमें से कोई अपने लिए नहीं जीता, हमें से कोई अपने लिए नहीं मरता, हम जीता है तो मसीह के लिए मरता है, मरता है तो मसीह के लिए मरता है, इसलिए हम जिए या मरे मसीह ही का है। आणि आपल्यापैकी कोणी आपल्याकरता जगत नाही आणि आपल्यापैकी कोणी आपल्याकरता मरत नाहीये। आपण जगतो तर ख्रिस्ता करता जगतो आणि मरतो तर ख्रिस्ता करता मरतो, म्हणूनच आपण जगो किंवा मरो आपण ख्रिस्ताचेच आहोत। इधर भी बोलने का अर्थ क्या है प्रियो? आणि या ठिकाणी सुद्धा सांगण्याचा अर्थ काय आहे? मैं मसीह के लिए रक्तसाक्षी होने के लिए तैयार। आणि प्रभू करता आम्ही रक्तसाक्षी होईला तयार। वही बात है, दूसरा कोरिन्थी 5 अध्याय का 14-15 वचन। आणि दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 5 अध्याय 14-15 वचन। प्रभु का प्रेम में विवेश करता है। आणि ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते। एक सबके लिए मर गया तो हम सब मर गया, जो जीता है हम अपने लिए नहीं, जो हमारे लिए मरा और जीवड़ा उसके लिए जीना है। आणि मग ज्या वेळेला एक मेला त्यावेळेला सगळे मेले, म्हणूनच आता आपण जे जिवंत आहोत ते आपल्या करता नाही तर जो माझ्या करता मेला आणि पुनरुत्थित झाला त्याच्या करता जिवंत आहे। ये बात समझ करके प्रभु को ग्रहण किया क्या? ही गोष्ट समजून प्रभूचा स्वीकार केला का? ये तो नहीं है कि प्रभु यीशु पर विश्वास करेगा तो तेरे को कोई बीमारी नहीं आएगा, तेरे को मतलब पूछ नहीं सिर बनाएगा, मैं अभी बड़ा अंबानी बनेगा, ऐसा मोह में आया तो प्रियो आप सुसमाचार ही नहीं सुना, प्रभु को भी नहीं समझा, एक धोखा का बातों में। आणि मग प्रभूचा स्वीकार केला म्हणजे तुला कुठला प्रकारचा आजार पण येईल असं नाहीये, तुला मग शेपटी नाही तर तुला मस्तक बनवेल, तुला खूप धनराशी भेटेल, तुला अंबानी बनवेल, अशा प्रकारचा जर विचार केलेला आहे तर आपण प्रभूवर जो विश्वास केलेला आहे तो खोटा आहे। हम लोग एक गीत गाता है, आपण एक गीत गातो, सबको आता है कि मालूम? आणि सर्वांना ते येतं का नाही माहित नाही। जैसी जिंदगी आनंद की जिंदगी जिसको मालूम है सब मिलकर के गाएंगे। जिंदगी आनंद की जिंदगी ध्यान से बात गाना। जिंदगी
आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह है। चाहे कष्ट आए चाहे नष्ट होवे, चाहे कष्ट आए चाहे नष्ट होवे, यीशु है मेरा हमेशा साथी। मसीह जिंदगी आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह। दुनिया की बंधन जब बंद हो जाए, लोग हमें जब छोड़ भी देवे, जब सगे भाई त्याग भी देवे, जब सगे भाई त्याग भी देवे, यीशु का प्रभु है मेरा साथी। मसीही जिंदगी आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह। अंधकार जग में जब फैल जाए, राजा और हाकिम शत्रु हो जाए। अंधकार जग में जब फैल जाए, राजा और हाकिम शत्रु हो जाए। अग्नि के कुंड हो शेरों की बांध हो, अग्नि के कुंड हो शेरों की बांध हो, दानियल का प्रभु है मेरा साथी। मसीही जिंदगी आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह। ओ मेरा मित्र है, ओ मेरा चरवाहा, ओ मेरा राजा हमेशा साथ में। ओ मेरा मित्र है, ओ मेरा चरवाहा, ओ मेरा राजा हमेशा साथ है। हम कब क्यों रहे, हम व्याकुल क्यों रहे, हम कब क्यों रहे, हम व्याकुल क्यों रहे, प्रभु की संतान सब गाती में रहे। मसीही जिंदगी आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह। मसीही जिंदगी आनंद की जिंदगी है जिसका दाता यीशु मसीह। प्रियो, ये गीत सब लोग सीखना है। बहनों, हे गीत जे आहे ते सगळ्यांनी शिका। अभी जो बताया हुआ हर एक बातों का एक निचोड़ है एक गीत में। आणि आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टीचा एक अनुमान आहे या गाण्यामध्ये। तो जिसको भी, मुझे मलयालम में आता है, हिंदी में इतना नहीं आता था, लेकिन हिंदी में भी है वो गीत। आणि मला हे मल्याळम मध्ये येतं, हिंदी मध्ये एवढं येत नव्हतं, पण हिंदी मध्ये पण हे गीत आहे। मैं कई बार एक गीत गाने के टाइम पर बहुत आंसू बहाता हूँ, आणि पुष्कळ वेळा हे गीत गात असताना मी खूप रडतो, क्योंकि इसका अनुभव में प्रभु ने लेकर चला है। कारण अशा प्रकारच्या अनुभवामध्ये प्रभू मला घेऊन चाललाय। प्रेज़ द लॉर्ड, प्रभु को महिमा हो। देवाचा गौरव असो। ओके, छठवीं बात क्या है? 6वी गोष्ट काय कि हमें आशा मिलता है। आपल्याला आशा भेटते। प्रियो, ये बहुत बड़ी बात है। प्रेरणो, ही खूप मोठी गोष्ट आहे। सूली की मृत्यु के द्वारा हमें मिला हुआ एक बहुत बड़ी आशीष है, हमें जीवित आशा मिला। आणि वधस्तंभाच्या प्रभूच्या मरणाच्या द्वारे आपल्याला मिळणारा खूप मोठा फायदा आहे, म्हणजे आपल्याला जिवंत आशा मिळते। दुनिया में हम कहीं भी देखो, किसी के चेहरे में देखो, लोग बहुत दुखी और निराशा में। आणि जगाच्या कुठल्याही लोकांच्या चेहऱ्याकडे बघा, ते खूप दुःखी आणि निराश आहे। कोई भी किसी के पास हम कोई भी अपनी जरूरत बोल कर जाएगा तो वो लोग हाथ फैलाता है, वो निराशा प्रदान करता है। आणि आपण कोणाकडे आपली गरज मागायला गेलो तर ते तेच हात पसरतात आणि आपल्याला मदत करत नाही। परंतु प्रियो, ऐसे लोगों के बीच में प्रभु ने एक परिपूर्ण आशा के साथ जीवन बिताने का अनुग्रह प्रभु ने हमें दिया है। आणि अशा प्रकारच्या लोकांसोबत राहत असताना सुद्धा एक परिपूर्ण आशा ठेवून जीवन जगण्याची कृपा प्रभूने आपल्यावर केली आहे। क्योंकि उधार पाए हर एक लोगों में, पड़ोसियों 1:27 के अनुसार मानव महिमा का आशा मसीह स्वर्ग में रहता है, ऐसा नहीं हमारे में रहता है। आमेन। आणि गौरवाची आशा ख्रिस्त तो आपल्यामध्ये राहतो। हालेलुया। आमेन। प्रभु ने जरूर हमें
वचन दिया है। आणि प्रभूने निश्चितच वचन आपल्याला दिले। यूहन्ना 14:3 में, योहान 14 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये, मैं तुम्हारे लिए घर तैयार करने के लिए जाता हूँ। आणि तुमच्या करता मी घर तयार करायला जात आहे। जब वो घर तैयार हो जाएगा, आणि ज्या वेळेला ते घर तयार मैं होईल, फिर से आऊंगा, मी पुन्हा येईल, और जहाँ मैं हूँ वहाँ तुम भी रहेगा। आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही पण राहा। प्रभु हमको लेने के लिए आने वाला है। आणि प्रभू आपल्याला घेण्याकरता येत प्रभु आहे। अपना हर एक वचन और वायदा में विश्वासियों के परमेश्वर है। आणि प्रभू आपल्या प्रत्येक वचन आणि अभिवचनामध्ये विश्वास योग्य आहे। प्रियो, हमें ये बात को परखना है, जानना है, आज प्रभु की उस आगमन की आशा में मैं प्रतिदिन जीवन बिताता है क्या? आणि प्रभूच्या त्या आगमनाच्या आशेमध्ये मी दररोज जीवन जगतो का? क्योंकि मानव बाइबल की आखिरी किताब प्रकाशित वाक्य का आखिरी किताब में 3 बार प्रभु बार बार बोलता है कि मैं शीघ्र आता हूँ। आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3 वेळा प्रभू म्हणत आहे की मी लवकर येत आहे। प्रियो, हमारे प्रभु जल्दी आएगा। प्रेरणो, आपला प्रभू लवकर येईल। है प्रभु के आगमन के लिए बताया हुआ भविष्यवाणियों में कुछ भी बात बाकी नहीं रह गया। आणि प्रभूने सांगितलेल्या ज्या भविष्यवाणी त्याच्यापैकी कुठली गोष्ट आता अपूर्ण अशी राहिली नाही। लेकिन 2 बात हमको मालूम नहीं, आणि 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती, इसलिए वो पूरा हुआ है कि नहीं मालूम नहीं। आणि म्हणूनच त्या पूर्ण झाल्या का नाही माहिती नाही। एक स्वर्ग में हमारे लिए जो घर है वो घर का काम पूरा हुआ है कि नहीं मालूम नहीं। आणि एक म्हणजे प्रभू आपल्या करता जे स्वर्गामध्ये घर तयार करायला गेलं ते घराचं काम पूर्ण झालं आहे का नाही माहिती क्योंकि नाही। प्रभु ने बोला घर का काम पूरा हो जाएगा तो आएगा। आणि प्रभूने म्हटलं ते काम पूर्ण झालं तर मी येईल। घर का काम पूरा नहीं याचा हुआ। अर्थ घराचं काम पूर्ण नाही झालं। दूसरी बात, उधार पाने वालों के जातियों का एक पूर्ण संख्या है, वो पूर्ण संख्या होने के टाइम पर प्रभु आएगा। आणि मग तारण प्राप्त होणाऱ्या जातीच्या लोकांची एक ठरलेली संख्या आहे, ती संख्या पूर्ण झाल्यानंतर प्रभू येईल। वो संख्या कितना है हमको नहीं मालूम, आणि ती संख्या किती आपल्याला माहित नाही। इसलिए बाकी कितना है हमको मालूम नहीं। आणि म्हणूनच उरलेले किती है माहिती नाही। इसलिए प्रभु के लोगों के कर्तव्य है जल्दी से जल्दी जितना भी मिलता है उनको सुसमाचार सुनाए और वो आत्माओं को मसीह में जीते। आणि म्हणूनच पवित्र लोकांचं कर्तव्य आहे की जेवढे लोक आपल्याला भेटतात त्यांना सुवार्ता सांगा आणि त्या आत्म्यांना जिंका। क्योंकि वो जातियों का संख्या पूरा नहीं होगा तो प्रभु जल्दी आएगा नहीं। आणि त्या जातीच्या लोकांची संख्या पूर्ण नाही झाली तर प्रभू येणार नाही। इसलिए और हमें मिला वो नियुक्ति को हम उसका जिम्मेवारी के साथ ना निभाए तो हमारे कारण प्रभु को आने में देर लगेगा। आणि आपल्याला मिळणारी जी नियुक्ती आहे ती जर आपण व्यवस्थित तिथे पूर्ण नाही केली तर प्रभूला यायला उशीर लागेल। हमको प्रभु के आगमन का समय और घड़ी नहीं मालूम, आणि प्रभूच्या आगमनाची वेळ आपल्याला माहित नाही। इसलिए लूका 12:40 में और मत्ती 24:44 में आणि म्हणूनच लूक त्याचा 12 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये आणि मत्ते त्याचा 24 अध्याय त्याच्या 44 वचनामध्ये, वो दिन और वो घड़ी तुम नहीं जानता इसलिए तुम तैयार रहना। आणि तो दिवस आणि ती घटका तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणाला तयार राहा। प्रियो, हमें मिला हुआ इस माला आशा में आज हम कैसा है? आणि आपल्याला मिळालेल्या या आशेमध्ये आपण कसे आहोत? एक बात मैं आपको बताऊं, आणि एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू, हमें मिला हुआ आशा का मतलब बहुत विस्तार एक मतलब चित्र प्रभु ने बाइबल में दिया है। आणि आपल्याला मिळालेल्या आशेचं एक विस्तार रीतीने चित्र जे आहे ते बायबल मध्ये दिलंय। मतलब इस आशा का सविशेषता है आणि या आशेचे वैशिष्ट्य मैं जल्दी जल्दी बताते जाऊंगा, रेफरेंस पर आप लिखते जाना। आणि मी पटापट सांगेल, तुम्ही संदर्भ लिहित जा। पहली बात, हमें मिला हुआ ये आशा जीवित आशा है। आणि पहिली गोष्ट आपल्याला मिळालेली ही जी आशा आहे ही जिवंत आशा आहे। पहला पत्रोस 1 अध्याय का 3रा वचन का बी पाठ, पहिले पेत्र 1 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग। दूसरी बात, ये आशा अनंत जीवन की आशा है। आणि पहिली गोष्ट ही जी आशा आहे ही सार्वकालिक जीवनाची आशा आहे। तीतुस 1:2 तीताला पत्र त्याचा 1 अध्याय 2रं वचन। और तीसरी बात, ये आशा धन्य आशा है। आणि तिसरी गोष्ट ही जी आशा आहे ती धन्य आशा आहे। तीतुस 2:12 तीताला पत्र 2रा अध्याय 12 वचन। और अलिया, ये आशा सबसे उत्तम आशा है। आणि ही जी आशा आहे ती सगळ्यात उत्तम आशा आहे। इब्रानियों 7 अध्याय का 19 वचन का बी पाठ, इब्रिकराचं पत्र 7 अध्याय 19 वचनाचा शेवटला भाग। और ये आशा हमारा आत्मा का एक लंगर है। आणि ही आशा आपल्या आत्म्याचं एक नांगर आहे। इब्रानियों 6 का 19, इब्रिकराचं पत्र 6 अध्याय त्याचे 19 वचन। और ये आशा उद्धार की आशा है। आणि ही जी आशा आहे ही तारणाची आशा आहे। पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 8 वचन का बी पाठ, आणि पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय 8 पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय त्याचा 8 वचनाचा शेवटला भाग। और 7वीं बात, आणि 7वी गोष्ट, ये स्वर्ग में रखा हुआ आशा है। आणि ही आशा स्वर्गामध्ये ठेवलेली आहे। कोलोसियों 1 का 3, कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 3रं वचन। आखिर 8वां बात, आणि 8वी गोष्ट, ये प्रभु के ओर से हमें मिला हुआ आशा है। आणि ही प्रभूकडून मिळालेली आशा आहे। रोमियो 15 का 13, रोम त्याचा 15 अध्याय त्याचं 13 वचन। प्रियो, मुझे हमें सुनने वाला हर एक पवित्र लोगों से
मैं एक बात पूछना चाहता हूँ, आज आपके अंदर ये जीवित आशा है क्या? आणि मला ऐकणाऱ्या पवित्र लोकांना एकच गोष्ट तुम्हाला मी विचारू इच्छितो, आज तुमच्या मध्ये ती आशा आहे का? क्योंकि प्रभु यीशु मसीह की मृत्यु के द्वारा हमें प्रभु ने ये आशा दिया है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे प्रभूने आपल्याला ही आशा दिली आहे। आज उस आशा के साथ मैं जीवन बिताता है। आज त्या आशेसह मी जीवन जगतो का? और आखिरी 7वां बात बोल करके मैं खत्म करूंगा। आणि शेवटली 7वी गोष्ट सांगून मी या ठिकाणी थांबेल। हमें क्या मिला? आपल्याला काय मिळालं? उस मृत्यु के द्वारा हमें प्रभु का प्रेम मिला। आणि त्या मरणाच्या द्वारे प्रभूचं प्रेम आपल्याला मिळालं। प्रियो, इस दुनिया वो प्रेम को नहीं जान सकता। आणि जग जे आहे त्या प्रेमाला नाही जाणत। प्रभु यीशु मसीह माना हमें दिया वो पवित्र आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम हमारे अंदर डाला। रोमियो 5:5 आपको मालूम है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ते परमेश्वराचं प्रेम आपल्यामध्ये टाकलं। रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 5 वचन आपल्याला ठाऊक आहे। आज हमें उस प्रेम में जीना है। आज आपण त्या प्रेमामध्ये जगायचं हमें आहे वो प्रेम एक दूसरे को देना है। आणि ते प्रेम आपण एकमेकांना द्यायचं आहे। इस प्रेम का सबसे बड़ा वैशिष्ट्य है, आणि या प्रेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपको मालूम है 15 बातें 1 कुरिन्थी 13 अध्याय का 4 से 7 तक का वचन में लिखा है। आणि 15 गोष्टी पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 4 ते 7 वचनामध्ये लिहिले। वो वचन थोड़ा पढ़ेंगे। आणि ते 4 ते 7 वचन वाचा। हाँ, पहिले करंदीकराचं पत्र 13 अध्याय 4 ते 7। या। प्रेम धीरजवंत है, प्रेम कृपालु है, प्रेम डहा नहीं करता, प्रेम अपनी बड़ाई नहीं करता और फूलता नहीं, वह अनरीति से नहीं चलता, वह अपनी भलाई नहीं चाहता, झुंझलाता नहीं, बुरा नहीं मानता, कुकर्म से आनंदित नहीं होता, परंतु सत्य से आनंदित होता है, वह सब बातें सह लेता है, सब बातों की प्रतीति करता है, सब बातों की आशा रखता है, सब बातों में धीरज धरता है। देखा यहाँ पर 15 बातें, जो प्रेम करता है, जो प्रेम नहीं करता, ये 15 बात यहाँ पर लिखा हुआ है। आणि प्रेम जे काही करतो आणि प्रेम जे काही करत नाही अशा 15 गोष्टी या ठिकाणी लिहिल्या। हम प्रभु में उसके प्रेम में रहेगा तब ये गुण हमारे अंदर रहेगा। आणि प्रभू मध्ये आणि त्याच्या प्रेमामध्ये आपण राहू त्यावेळेला हे गुण आपल्यामध्ये राहतात। हर एक पवित्र लोग अपने आप को परखना। प्रत्येक पवित्र भक्ताने आपल्या स्वतःला प्रियो, ये मृत्यु क्यों हुआ है? आणि प्रभूचं हे मरण का झालंय? हमने हमारा प्रभु में के समय में वो 7 बात देख रहा था। आणि प्रभू मेजाच्या वेळेला या 7 गोष्टी आपण पाहत होतो। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? जो हम लोग मरना चाहिए था, आणि आपण जे मरायला पाहिजे होतो उस जगह में प्रभु यीशु मसीह हमारे लिए हमारे पाप की सजा हमारे लिए उठाया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या करता आपल्या पापांची शिक्षा त्याने सहन केली। हमारे सारे पाप की सजा प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए उठाया। आणि आपल्या सर्व पापांची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली। प्रियो, ये है सुसमाचार। प्रेरणो ही आहे सुवार्ता। ये है सुसमाचार। आणि ही आहे सुवार्ता। मेरा हमारे लिए प्रभु यीशु मसीह ने हमारे पापों को, हमारे उस खर्चा को पूरा करके प्रभु में विश्वास करने के द्वारा हमें छुटकारा देता है। ये सुसमाचार। आणि आपल्या करता आपल्याला वाचवण्याकरता त्याने आपल्या पापाचं वेतन म्हणून आपल्या स्वतःला त्या वधस्तंभावर मरण्याकरता दिलं। ही आहे सुवार्ता। क्या आपने ये बात पर विश्वास किया? आणि या गोष्टीवर तुम्ही विश्वास केला का? प्रभु यीशु मसीह की मृत्यु आपके पापों के लिए था, आपने ये बात को विश्वास किया? प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण तुमच्या पापाकरता होतं, या गोष्टीवर तुम्ही विश्वास केला का? ये सच्चाई इसने भी विश्वास किया। आणि या सत्यावर ज्यांनी कोणी विश्वास केला। और रोमियो 10 अध्याय का 9-10 के अनुसार रोम त्याचा 10 अध्याय त्याच्या 9 आणि 10 वचनाच्या अनुसार आप प्रभु के साथ एक संपूर्ण समर्पण के साथ ये निर्णय लिया है तो आणि प्रभू सोबत एक संपूर्ण समर्पणासह तुम्ही हा निर्णय घेतला आहे तर मरने के बाद में आप कहाँ जाएंगे इसके बारे में आपको संदेह नहीं रहेगा। आणि मेल्यानंतर तुम्ही कुठे जाणार याची शंका तुम्हाला राहणार नाही। इसलिए आपका सारे समस्या का उत्तर देने वाला नहीं, उत्तर यीशु मसीह आज आपके जीवन में आना चाहता है। आणि म्हणून सर्व समस्याचा उत्तर प्रभू येशू ख्रिस्त तो तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छितो। आपको क्या कहना? तुम्हाला काय म्हणायचंय? रोमियो 10 अध्याय का 9-10 वचन। रोम त्याचा 10 अध्याय 9-10 वचन। यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुए में से जिलाया, तो तू निश्चय उद्धार पाएगा, क्योंकि धार्मिकता के लिए मन से विश्वास किया जाता है और उद्धार के लिए मुंह से अंगीकार किया जाता है। प्रियो, अगर आप ये बात को सच्चा दिल से
आज अगर कबूल करेगा तो आणि या गोष्टीला खऱ्या अंतःकरणाने तुम्ही मान्य कराल तर आप एक धन्य अवस्था में, आनंदित अवस्था में यहाँ से लौट पाएगा। आणि एक धन्य आणि आनंदी अवस्थेमध्ये तुम्ही इथून जाऊ शकता। प्रभु ये वचनों के द्वारा आप सबको बहुत आशीष दे। आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुमच्या सगळ्यांना खूप आशीर्वाद। मैं आशा करता हूँ प्रभु ने हर एक लोगों का जीवन से, दिल से बात किया है। आणि मी आशा ठेवतो की प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी, आपल्या हृदयाशी बोललेला यहाँ आहे। पर आया हुआ हर एक लोगों को प्रभु लेकर आया है आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला प्रभू घेऊन आलाय और आपके लिए संदेश दिया है। आणि तुमच्याकरता हा संदेश दिलाय। तो ये संदेश के द्वारा आपको लाभ मिले और प्रभु का महिमा होता है। आणि या संदेशाच्या द्वारे तुम्हाला फायदा हो आणि प्रभूचा गौरव हो। आमीन। आमेन।